तर ऍट द एंड म्हणजे कोळी बांधवांचं लालबागच्या राजा मंडळाकडून नेमकी अपेक्षा काय आहेत? जर आजचं तुम्ही लालबागचा राजा ज्या ठिकाणी बसतो ते मार्केट आहे आमच्या कोळी महिलांचा, अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. वरती पूर्ण पत्रेला लिकेज आहे. माझी मंडळाला विनंती आहे की आपण ते अत्याधुनिक मार्केट मंडळाने बनवून द्यावं. आपल्याला एवढं ज्यावेळी आपल्याला एवढं देणग्या येतात त्यावेळी आपण मराठी उद्योजक तयार करावं. मराठी युवकांना उद्योजकामध्ये आधी इंटरेस्ट येण्यासाठी प्रोग्राम्स घ्यावे. वर्षाला आपण 10 मराठी उद्योजक तयार केले किंवा ह्यांना जो लागणारा निधी आहे तो मंडळाने बिनव्याजी यांना जर हेल्प आउट केलं की आम्ही देवावर गणपतीवर प्रेम करतो हे विषय सोडून द्या, पण लालबागच्या राजाचं गणपतीचं प्रेम हे सर्वात जास्त कोळी लोकांवर. माझं भक्तीला कॉम्पिटिशन नाही, मी तिथं देवाला मान द्यायला जातो. मला कुठंतरी वरचढ ठरायचं किंवा मला कुठला तरी अवॉर्ड मिळवायचा असा भाग नाही आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतं तुम्हाला पॉडकास्ट मध्ये? अत्यंत आनंद वाटतंय. काय एवढे दिवस फक्त आपण बोलत होतो, आज समोरासमोर भेट झाली. आणि खूप दिवसापासून आपलं प्लॅनिंग चालू आहे की पॉडकास्ट करायचा. पण कसं आता माझा पण जॉब असतो आणि तुमचा पण बिझी शेड्यूल असतात, त्यानंतर आता टाइम नंतर आज आपला टाइम भेटला की आपण पॉडकास्ट मध्ये बसले. तर ह्या पहिला आपला एक पॉडकास्ट आलता साहिल माडिक सोबत, जो आपला लालबागच्या गणपती, लालबाग गणेश उत्सववरती होता, लालबागच्या राजावरती होता. त्यानंतर तुम्ही मला अप्रोच केलं की मला राजाबद्दल काहीतरी बोलायचे, राजा आणि आगरी कोळी समाजाबद्दल बोलायचे. तर आपला हा पॉडकास्ट शेड्यूल झालाय. आपण त्या गोष्टी सगळ्या बोलूच नंतरला पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिलं आपल्या ऑडियन्सला सांगा की नक्की सनी वालिका आहेत कोण? नमस्कार, मी डॉक्टर सनी वालिका, अध्यक्ष महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ. हे संघ मुंबईच्या कोळी आणि भूमिपुत्रांचा आवाज आहे. हे संघ मच्छीमारांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे. जसं तुम्ही बोलला की तुम्ही आगरी कोळी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आहे, कारण की याच्या पहिले मी ऐकलं नव्हतं अजूनपर्यंत ह्याच्याबद्दल, संघटनेबद्दल. ऍक्च्युली मुंबईचे कोळी समाज समुद्रावरती उपजीविका करणारा समाज आहे, समुद्रावर जगणारा समाज आहे, लाटांशी खेळणारा समाज आहे. तर मच्छीमारांचे बरेचसे विविध प्रश्न असतात, समुद्राशी रिलेटेड असतील, कामधंदा रिलेटेड असतील आणि इतर बऱ्याच त्यांच्या गोष्टींच्या अडचणी असतील, जेटीच्या समस्या असतील. तर ह्या अशा समस्या कुठंतरी शासनापर्यंत पाठपुरावे करणे आणि त्यांना योग्य म्हणजे शासनाकडून त्यांना जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन देण्याचं काम ही संघटना म्हणजे करत असते. आणि ही संघटना म्हणजे कोणते वेगवेगळे उपक्रम असे राबवते की त्यांनी मच्छीमारांना काय बोलतात हे म्हणजे काय इफेक्ट जाणलेला फील त्याचा प्रॉफिट असतं. आता जर बघितलं गेलं तर ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण बरेच युवा उद्योजक घडवत असतो, ज्याच्यामध्ये नवीन मच्छीमारांना जर बोटीचे प्रकल्प घ्यायचे असतील तर ते कसे घ्यायचे. NCDC एक संस्था आहे केंद्र शासनाची, कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत. तर त्याच्या अंतर्गतातून त्यांना उद्योजक कसे आपण घडवायचे, त्यासाठी आपल्याला काय कागदपत्र लागणार आहेत, नाबार्ड बँकेचे लोन्स मच्छीमारांना कसे मिळू शकतात, सबसिडीचे फायदे मच्छीमारांना कसे मिळू शकतात, डिझेल कोट्याचा जे फायदा आहे महाराष्ट्र शासनाचा तो मच्छीमारांना आपण कसे देऊ शकतो, जाळी जे आहेत मच्छी पकडण्यासाठी लागतात त्याच्यामध्ये आपण कमी किमतीत चांगल्या जाळी कसे उपलब्ध करून देऊ शकतो, किंवा ज्या जेटी आहेत जसं डॉक्स आहेत, ससून डॉक आहे, भाऊचा धक्का आहे, याच्यामध्ये जे ओरिजिनल मच्छीमार आहेत यांना तिथंच प्रस्थापित ठेवणं हा देखील एक खूप मोठा टास्क आहे. ते म्हणजे त्याचं तुम्ही सगळं हे करता तो म्हणजे तुमची संघटना तुम्ही. आणि बेसिकली किती कार्यकर्ते म्हणजे कार्यरत त्याच्यामध्ये? याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र मच्छीमार विकास संघामध्ये म्हणजे महाराष्ट्रभर जो कुठलाही मच्छीमार समुद्र असेल, नदी असेल, तलाव असेल, धरण असेल, नदी असेल याच्यावरती फिशिंग करतो आणि तो मच्छीमार हा आपला सदस्य आहे.
म्हणजे आता कोळी लोक बोलले की सगळ्यांना मनात काय येतं की फक्त जे कोळीवाडे आहेत आपले हा. मुंबईचे जे समुद्र किनारे आहेत, तिकडे फक्त आपले कोळी लोकांचे. तर मग मी तुम्हाला आता असं विचारेन की म्हणजे कोळी लोक म्हणजे कुठपर्यंत आपला आता किनारपट्टा जर कुठपर्यंत तुम्ही आहे? जर बघितलं गेला तर किनारपट्टा जो सुरू होतो हे गुजरात पासून सुरू होतो आणि किनारपट्टा संपता हा केरळला, हम्म. कोचीन, कोचीनला. तिरुवनंतपुरम पर्यंत. तर हा एवढा मोठा कोस्टल बेल्ट आहे आपल्याला. हम्म. तर जो कोणी मच्छीमार या बेल्टच्या आजूबाजूला राहतात ते सगळे आपले मच्छीमार आहेत. मग ते कुठल्याही जाती धर्म पंथातले असले तरी मच्छीमार असतो. हा. आणि कोळी समाज हा अखंड भारतात आहे. हम्म. कोळी समाजाचे जे आराध्य दैवत आहे ऋषी वाल्मिकी, हा. ज्यांनी रामायण लिहिलं, हम्म. ते हे कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे. जसं आपण पूर्वीचे लोक म्हणतात वाल्याचा वाल्मिकी, हा. तर ते वाल्या कोळी होते. हम्म. बऱ्याच जणांना माहिती माहिती नाही. नाही. हा. वाल्या कोळी नंतर हे महर्षी वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायण लिहिलं. लिहिलं. आणि तेच आपलं तुम्ही लास्ट पॉडकास्ट मध्ये तुमचं बघितलं होतं की त्यांचंच नाव आहे ते राम मंदिराला दिलंय. नाही, राम मंदिराचा जो एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ऋषी वाल्मिकींचं नाव दिलेलं आहे. कारण रामायण बऱ्याच जणांनी लिहिले, हनुमानांनी देखील रामायण लिहिलेली, अजून 4-5 जणांनी रामायण लिहिलेली आहे. पण प्रभू श्रीरामांनी सांगितलं की वाल्मिकी ऋषी जे आहेत ह्यांचंच रामायण गृहीत धरलं जावं. तर मग ते तसं का तुम्हाला त्या मागचं काही रिझन माहिती की तेच आपण का गृहीत धरतो? आता तुम्ही जसे बोलले की 3-4 लोकांनी अजून लिहिलेत रामायण, आपण तेच का असं व्हॅलिड धरतो? बघितलं गेलं तर बघा की वाल्मिकी ऋषी हे एका काळचे डाकू होते. खूप मोठे त्यांनी म्हणजे खूप लोकांना त्यांनी लुटलंय किंवा अत्याचार केले आणि कुठंतरी परिवर्तन घडलेलं आहे. वाल्या कोळी तून वाल्मिकी ऋषी हा जो परिवर्तनाचा जो खूप मोठा फेज आहे, याच्यातून हे आपल्याला बोध मिळतं की जर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे तर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी पण आहे. जर आपल्यामध्ये राक्षस गण आहे तर आपल्यामध्ये देवगण देखील आहे. आणि ते आपण स्वतः जागृत करायचं आहे. त्यामुळे प्रभू रामांना वाल्या कोळींचं वाल्मिकी ऋषी ज्यांनी लिहिलेलं रामायण आहे हे त्यांना अतिप्रिय आहे आणि तेच रामायण आज गृहीत धरलं जातं. जसं तुम्ही बोलला की म्हणजे प्रत्येक जणाच्या हात एक राक्षस गण पण एक देवगण पण आहे. तर तुम्ही आम्हाला असं गाईड करा, तुम्ही आता एवढं तुम्ही आता मोठ्या पदावर बसलाय तर तुम्ही ऑडियन्सला काय गाईड करू शकता की म्हणजे असं ते परिवर्तन कसं करायचं? बघा, जर असं बोललं गेलं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये कोविडचा काळ आला तेव्हा पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ नये म्हणून लोक नवस करत होते. आणि आता जर परीक्षा असेल तर लोक काय म्हणतात की पॉझिटिव्ह यायला पाहिजे, हे पॉझिटिव्ह यायला पाहिजे आपल्याला रिझल्ट मध्ये. पण कोविडच्या काळामध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून देवाकडे नवस करत होते. त्यामुळे जसं व्हाईट आणि ब्लॅक कलर आहे तसंच माणसामध्ये पण चांगले आणि वाईट गुण आहे. आता ते कुठले गुण तुम्हाला अपग्रेड करायचे हे आपल्या हातात. जसं वामनराव पै यांनी सांगितलं तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तर आपणच आपले जीवनाचे आर्किटेक्ट आहोत. तर आपल्याला कसं आपलं जीवन मॉडिफाय करायचं आहे हे आपण स्वतः ठरवायचं. जे पण आहे ते आपल्या हातात आहे सगळं. हा, ते आपल्या हातात आहे. कारण की जे असं बोलतात की सगळं देवाची करणे, देवामोहन जे देव जे त्याला वाटतं ते तसं आपल्याला घडवतो, असं तर म्हणता येणार नाही. खरं म्हणजे बोललं गेलं तर देव जे काही लिखित आहे ते होतच असतं. जगणं आणि मरणं काय आपल्या हातात नाहीये, पण चांगलं जगणं आणि आपल्या सोबत असणाऱ्यांना चांगली वागणूक देणं हे आपल्या हातात आहे. आपल्या जे जवळची लोक आहेत त्यांना आनंदी ठेवणं हे आपल्या हातात आहे. ते जास्त महत्वाचं आणि ते महत्वाचं आहे की आपल्या बाजूला जे 4-5 लोक आहेत ते आनंदी राहिले. आता जर समजा तुमच्याकडे एखादी नकारात्मक व्यक्ती आला आणि तो खूप हताश आहे, निराश आहे, तर त्याची ती हताशनेस आणि निराशनेस तुम्ही कशी काढता, त्याला पॉझिटिव्ह तुम्ही कसे करता, हे एक कला आहे. नाहीतर काही लोक जीवनात बऱ्याच काही गोष्टी असून पण ते कायम रडत असतात. तर बऱ्याच गोष्टी असं नाही की आनंद हे छोट्या छोट्या गोष्टीमधून घेता आलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. लोक कशी मोठ्या गोष्टी आनंद फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही, आनंद हा मोठ्या गोष्टीमध्ये नाहीये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आहे. फक्त ते शोधलं पाहिजे. आणि जर बोलतो ना मन चंगा
तो सब चंगा. हा, म्हणजे जे आहे ते आपल्यावर आपण छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे, मोठ्या गोष्टींची अशी हे हाव नाही केली पाहिजे. हाव नाही केली पाहिजे. जे आहे मला त्यात वाटतं आपण हे कसं आहे की जेव्हा आपण जास्तीची हाव करतो आणि निराशा येते, हा, तर एक इंग्लिश मध्ये खूप चांगलं प्रोवर्ब आहे हम्म. की एक्सेप्टेशन हर्ट्स. हर्ट्स, येस. तर मला असं वाटतं मोठ्याची अपेक्षा करू नये. हा, जे पदरात देव देतय त्याला घ्यावं स्वीकारावा. आणि त्याचा आनंद करावा. तेच महत्वाचं. शेवटी अल्टिमेट सत्य आहे की हे देह सोडायचंय प्रत्येकाला. मग ते करोडपती असू दे किंवा एखादी गरीब व्यक्ती असू दे, हा. आणि सगळ्यांना त्याच चितेवरती लेटायचं आहे. तिथं कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. श्रीमंत आहे म्हणून त्याला काय लोखंडी रॉडात जाळतात असं काही नाहीये. त्यामुळे अल्टिमेट सत्य हे एक्सेप्ट केलं पाहिजे. एक्सेप्टन्स इज द की, हे बुद्ध भगवानांनी सांगितलेलं आहे. जर तुम्ही जेवढ्या लवकर त्या गोष्टी एक्सेप्ट कराल तर तेवढं तुम्ही फायद्यात राहाल. येस, कारण की आपण कुठल्या गोष्टी एक्सेप्ट नाही करत, तर ते आपल्याला त्रास करतात. ते त्रास करतात. आता आपण एक्सेप्ट करतो की आज पाऊस पडणारच आहे, आज थंडीच पडते, आज ऊन आहे, हे आपण एक्सेप्ट करतो. म्हणून त्या हिशोबाने आपण आपल्या खानपान, आपल्या ड्रेसिंग सेन्स ह्याच्यामध्ये बदल करत होतो. का? कारण ते अल्टिमेट सत्य आपण एक्सेप्ट केलेलं आहे. तसेच आपल्या जीवनातले पण फॅक्ट्स आपण एक्सेप्ट केले पाहिजे, कारण एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला मार्ग मिळतं आणि कुठंतरी आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये जो काही निगेटिव्हिटी असते ते एक्सेप्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक कमी होतं. येस, म्हणजे एक्सेप्ट करायचं आणि त्याच्यावर काम करायचं. तेच आपलं जीवनाचं सत्य आहे. आणि जसे की आता हे खूप म्हणजे एक ऑडियन्सला एक मोटिवेशनल झालंय की जास्त मोटिवेशन भेटलं की जीवन कसं जगावं. काय करायचं, कसं आहे, मी खूप लोकांना बघितलंय की म्हणजे त्यांच्याकडे ज्या गोष्टी असतात ते त्या गोष्टी सोडून ज्या गोष्टी कमवायच्या असतात त्याच्यावर जास्त फोकस करतात. त्याच्यात आनंद शोधत नाही, ज्या गोष्टी आहेत त्याच्यात. खरं म्हणजे जर तुम्ही बघितलं गेलं तर खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आहे. आपण आपल्या आई वडील आपल्या सोबत आहेत, आपण 2 पायावर 2 हातावरती, चांगलं आपलं सगळे अवयव चालू आहे, आपण आनंदी आहोत, हे आपल्याला असलं पाहिजे. आपण कधी दुसऱ्याकडे बघितलं तर त्याच्याकडे नाहीये किंवा ते रडतात. आता आपण एखाद्या गरिबांचं उदाहरण घेतलं तर बघा की त्यांच्याकडे ते नाही असतं, ते रोडवर राहतात, ते बाहेर झोपतात, पण त्यांच्यामध्ये एक फॅमिली बॉन्डिंग असते. ते नक्कीच. ते सगळे गरीब लोक एकत्र बसून जेवतात. श्रीमंत माणूस जेवू शकत नाही. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देईन. जो रेमंडचा मालिक आहे तो एवढा मोठा बंगला बांधला पण त्याला घरी आई बाबाला ठेवायला जागा नाही, घरातनं भाकरून टाकलं त्यांनी. आणि तेच मी लालबाग राजाजवळ बघितलं, त्यांनी बंडलच्या बंडल दानपेटीमध्ये टाकले. तेच जर तू घरी आई बाबाला ठेवलं असतंस तर ते जास्त महत्वाचं आहे ना. कसं असतं, कर्म हे जे कर्म आपण करतो ते कर्म रिव्हर्स येतच. मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे, कर्म हे रिव्हर्स येतातच आयुष्यात. आणि कर्माला कोणीच चुकलेला नाहीये. अगदी शिवशंकराला देखील कर्मकांडात जेव्हा शनिदेव त्यांच्या मागे लागले तर त्यांना एका बैलाच्या रूपात पूर्ण दिवस घालवावे लागले. कर्म जे आपण परत येणारच आहे. माझं असं म्हणणं की चांगलंच करावं. कर्म हा कधी चांगलं करावं आणि चांगल्या हेतूने करावं. इंग्लिश मध्ये खूप चांगलं प्रोवर्ब आहे की डोंट एक्सेप्ट एनिथिंग इन रिटर्न वाईल हेल्पिंग. तर मदत करताना तो आपल्याला याच्या बदल्यात काय मोबदला देऊ शकतो हे मला वाटतं आपण नाही मानलं पाहिजे. तरच ती मदत ही देवाघरी पोचते. जसं पूर्वीचे लोक म्हणायचे, नेकी कर और दरिया में डाल. तेच महत्वाचं जास्त. इथे कसे करतात आजकाल लोक की एक गोष्ट, छोटीशी गोष्ट केली की ऐकून दाखवतो की मी तुझ्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या, मी तुझ्यासाठी त्या गोष्टी केल्या. कसं असतं की प्रत्येक व्यक्ती हा आपल्याशी पूर्व जन्मापासून कनेक्टेड असतात. आपले आई वडील असतील, आपले मित्र मैत्रिणी असतील, आपले शत्रू असतील, हे कुठल्या तरी जन्मात आपल्या सोबत असतात. आणि माणसांचे जन्म फक्त 2 गोष्टीसाठी होतात. एक असतं की आपण हे जन्म घेतो तर कोणाचं तरी आपल्याला ऋण फेडायचंय, आणि दुसरा उद्देश असतो की कुठल्या तरी जन्मात काहीतरी घडलेल्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी. आणि ते कार्य पूर्ण झालं की हे देह सोडावं लागतं. आणि ते सत्य, आणि ते सत्य आयुष्याचं हे सत्य जीवनाचं की
काही केलं की तुम्हाला शेवटी हे ध्येय सोडायचं. सोडायचं आहे. म्हणजे तुम्ही जे हाव करता, जे काय बोलतात क्रूर भावना ठेवता दुसऱ्याबद्दल, ती ठेवून मतलब सगळ्या गोष्टी मटेरियलाइज्ड आहेत. हे सगळ्या गोष्टी इथंच सोडायच्या आहेत. मोह माया आपण म्हणतो, हे मोह मायाच्या जालमध्ये जो नाही फसणार तो खरा जीवन. एकच गोष्ट आपण आपल्या सोबत कॅरी करू शकणार आहोत आणि ते आहे ज्ञान. हा, तर ह्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. येस, म्हणजे जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं आणि जेवढं ज्ञान आपल्याला देता येईल. जे आपल्याला एक गोष्ट माहिती आपण दुसऱ्यासोबत शेअर करा, मग त्याला पण ती गोष्ट माहिती पडली. हा, म्हणजे तो जाऊन पुढे तुमचं नाव केलं की हा यांच्याकडून मी ही गोष्ट शिकलो. ते झालं की कर्म, की तुम्ही जे कर्म करता तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने सांगताय, चांगल्या नेकीने सांगताय, तो पुढे तुमचं चांगलंच नाव काढणार आहे. तर तुम्ही अशी क्रूर भावनेने समोरच्याशी बोलताय की तुमचा फायदा बघून बोलताय या तुमचे काय ग्रजेस ठेवून बोलताय, तर पुढे जाऊन तुमच्याकडे येणारच आहेत परत ते. अगदी बरोबर आहे. मग ह्या गोष्टी झाल्या, नॉलेजेबल गोष्टी झाल्या खूप ह्या. तर जसं तुम्ही बोलला की तुम्ही खूप साऱ्या योजना राबवता, तर मग आता एक मच्छीमार समजा आता जर तुम्हाला अप्रोच करायचंय तर मग कसं करणार या संघटनेला? माझ्या इन्स्टा फेसबुकच्या माध्यमातून लोक मला फॉलो करतात. बऱ्याच लोकांकडे माझे नंबर देखील आहे. बऱ्याच कोळीवाड्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी माझं उठणं बसणं आहे. तर त्यांचे काय विषय असतील तर ते त्या कोळीवाड्यांचे जे काय आमच्या कमिटी आहेत त्यांच्याशी बोलू शकतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी डायरेक्ट संपर्क करू. तुम्हाला एक डीएम जरी केला तरी मग तुम्ही त्यांना रिप्लाय बॅक करता. ओके, तर मी सरांचं इन्स्टा आयडी आणि युट्यूब चॅनल आहे ते तुम्हाला लिंक मध्ये देईन. सरांना नक्की फॉलो करा आणि जाऊन डीएम करा. जर तुम्हाला कोणती योजनेची माहिती करून घ्यायची असेल तर सरांना नक्की डीएम करा. तर जसं काय तुम्हाला माहिती आहे, कोळी बांधव आणि मुंबईचं एक अटूट नातं आहे आणि त्यात आणि मुंबईचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे आपला गणेश उत्सव. त्यामध्ये कोळी बांधव आणि गणेश उत्सवाचं पण खूप मोठं नातं आहे. तर त्या नात्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मुंबईचा गणेश उत्सव आणि कोळी बांधव हा एक सोल कनेक्शन आहे. म्हणजे एक देह आणि आत्मा याचं रिलेशन आहे. मुंबईचं गणेश उत्सव हे एक भावना आहे. म्हणजे लोक जसे वर्षभर आपल्या घरात जे आपला आवडते पाहुणे असतात आपण जशी वाट बघतो, तसा कोळी बांधव गणपतीची वाट बघत असतो. आणि आमच्याकडे गणेश उत्सव वर्षाला दोनदा होतात. आमच्याकडे मागी गणपती येतात ज्यावेळी गणपतींचा वाढदिवस साजरा केला जातो आणि दुसरं जेव्हा गणेश चतुर्थी असते. असे वर्षातून आम्ही दोनदा गणपतीचे सण साजरे करतो. आणि कोळी समाजाचा आराध्य दैवतच आहे गणपती बाप्पा. नेहमी गणपती बाप्पा विसर्जनाला हा समुद्रात येतो आणि समुद्रावरती कोळी बांधव जगत असतो. त्यामुळे हा एक वेगळंच कनेक्शन आहे. याला शब्दामध्ये एक्सप्रेस करणं कठीण आहे. म्हणजे आता पण आपला मागी गणेश उत्सव येतो. आता 22 तारखेला, आज आपण 11ला शूट करायला बसलोय आणि 22 तारखेला मागी गणेश उत्सव. तर मागी गणेश उत्सव तुमच्या काय हे प्रोग्राम्स असतात, तुम्ही काय तुमच्यामध्ये संकल्पना? मागी गणेश उत्सव मध्ये आमचं दरवर्षी कोळी बांधवांना श्री सिद्धिविनायक मंदिर हे दरवर्षी आम्हाला आमंत्रण करत असतं. सिद्धिविनायक मंदिराचे जेवढे ट्रस्टी चेअरमॅन आहेत दरवर्षी आमच्या कोळी लोकांना, मग ते कुलाब्यामधले असतील, वरळी, शिवडी, मांडवी या कोळीवाड्यातल्या कोळी लोक आम्ही एकत्रपणे आमचे जे प्रसाद आहे, मानाचा प्रसाद गणपतीला, तो आम्ही घेऊन जातो आणि अर्पण करतो. हे दरवर्षी होतं? हे दरवर्षी होतं. म्हणजे यावर्षी पण तुमचा? यावर्षी देखील आमचा तो कार्यक्रम असेल. मागी गणेश उत्सव हा 5 दिवस उत्सव चालतं सिद्धिविनायक मंदिरात. तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी माघ गणेश उत्सव असतं त्या दिवशी सिद्धिविनायक देवताची प्रतिमा ही रथात बसून पूर्ण प्रभादेवी आणि दादर नगरीत त्याचं भ्रमण होतं आणि सिद्धिविनायक देवता हे मंदिरातून बाहेर पडून आपल्या जी प्रजा आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते वर्षातून एकदा बाहेर पडतात. ते माघ गणेश उत्सवामध्ये जाऊन नक्की तुम्ही बघा, चेक करा, कारण की ह्या मागे गणेश उत्सवाला पण सर आणि त्यांची टीम जाणार आहे तिकडे. अगदी. येस, तर तो प्रोग्राम नक्की तुम्ही हे करा, अटेंड करा. तर जसं आता गणेश उत्सव बोललो की सगळ्यात मोठं नाव आहे तर सगळ्यात पहिलं लालबाग परळ, जिथे असल्या मोठमोठ्या मंडळ असतात, तिथे म्हणजे लालबाग नगरी सजून जाते पूर्ण. अगदी खरं आहे की लालबाग परळ म्हणजे हा मराठी माणसांचा बालेकिल्ला आहे आणि लालबाग मध्ये मराठी अस्मिता, लालबाग
हा म्हणजे मराठी अस्मिता. हा ही येस. मराठी अस्मितेचा मानबिंदू हे लालबाग परळ आहे. येस. आणि गिरणी कामगारांची वस्ती आणि जेवढा आत्मीयतेने लोक तिकडचे जे स्वयंसेवक कार्यकर्ते हे गणरायाची सेवा करतात तशी सेवा मला वाटतं कुणीच करू शकत नाही. आणि तो म्हणजे एक त्याला जोश वेगळा तोड असतो. नाही. हा येस. त्याला तोड नाहीये, कारण कसं असतं तो भाव हा हृदयातून येणारा हा. भाव आहे. आणि गणपतीवरती प्रेम करणारा, जसं आम्ही तुम्हाला एक खूप सिंपल उदाहरण देतो की आम्ही देवावर गणपतीवर प्रेम करतो हे विषय सोडून द्या, हा पण लालबागच्या राजाचं गणपतीचं प्रेम हे सर्वात जास्त कोळी लोकांवरती आहे. हा ते आम्ही अनुभवले की जे असं बोलतात पण की कोळ्यांचा गणपती. हो हो हो, कारण हे खरं आहे की कोळी बांधवावरती, म्हणजे ही कोळी कॅप जरी घालून तिथून जर कोळी बांधव गेला तर कोण ना कोण त्याला बोलवतं आणि आतमध्ये डायरेक्ट चरण स्पर्शाचं दर्शन देतं. म्हणजे हे घडलेले अनुभव आहेत. असे अनेको किस्से आहेत लालबागशी रिलेटेड की लालबागचा गणपती हा कोळी लोकांवरती फार जीव लावू नये, कारण तो गणपती मूळ त्याची स्थापनाच मच्छी मार्केटला झालेली कोळी बायकांच्या नवस मधून. आमच्या ज्या कोळी बायकांचा नवस होता हे नवस आमच्या कोळी महिलांनी केलेलं आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीला. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे नवस केलेला चिंचपोकळीला. चिंचपोकळीच्या चिंतामणी. आतापर्यंत आपण असंच ऐकलंय की म्हणजे लालबागचा राजा जेव्हा स्थापना झाली ते मच्छी कोळी लोकांनी हे नवसामुळे झाली होती, पण मी स्वतः पहिल्यांदा ऐकतोय की म्हणजे जे चिंचपोकळीच्या चिंतामणी त्याचं पण स्थापना कोळी लोकांच्या नवसाने झाली. नाही, चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा जो म्हणजे त्यांची जी स्थापना आहे त्यावेळी लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर तिलक यांनी त्यावेळी केलेली आहे. मला वाटतं ते आता 106 वर्ष मागे झाले. 2025 मध्ये 106 वर्ष चिंचपोकळीच्या चिंतामणीला पूर्ण झाले. ज्यावेळी आमच्या महिला मच्छी विकायला त्यांना जागा नव्हती, ते कुठंतरी पेरू कंपाऊंड मध्ये बसायचे किंवा लालबागच्या आजूबाजूच्या परिसरात मच्छी विकायला बसायचे, तर त्यांना हक्काची जागा मिळावी आणि तिकडं मार्केट तो उठत होता. म्हणजे त्यावेळेचं तत्कालीन सरकार तो मार्केट हटवत होता. तर त्यावेळी आमच्या कोळी महिलांनी आणि तिकडच्या मार्केटच्या व्यापाऱ्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीला नवस केला की बाबा आम्हाला आमची हक्काची जागा मिळू दे, लालबाग मार्केट बसू दे, आणि जर लालबाग मार्केट बसला तर आम्ही तुला अगदी आनंदाने मार्केटमध्ये तुझी स्थापना करू आणि लालबागचा राजा म्हणून तुला त्या ठिकाणी पूजू. ओके, म्हणजे हा नवस चिंतामणीला केला, चिंतामणीला केला आणि तो नवस पूर्ण देखील झाला. पूर्ण झाला तेव्हा लालबागचा राजा बसला. तेव्हा लालबागचा राजा कोळी महिलांनी बसवला. जर तुम्ही बघितलं तर लालबागच्या राजाचा पहिला जो फोटो आहे त्याच्यामध्ये कोळी वेशामध्ये एका बोट मध्ये कोळी माणसासारखा लालबागच्या गणपतीची प्रतिकृती आहे. ओके, आता पण आम्हाला असं वाटायचं की म्हणजे फक्त लालबागचा राजा म्हणजे देवाला नवस केला आणि लालबागचा राजा तिथे बसला, पण असं हे नव्हतं माहिती की चिंचपोकळीच्या चिंतामणीला नवस केला. नाही, पहिला मान जो कोळी लोकांमध्ये आहे तो चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आहे, कारण त्यांनी सगळेच चिंता हरले. आमचे जे मार्केटची चिंता होती, आम्हाला कुठंतरी आम्हाला एक जागा मिळावी, स्थायिक जागा, तर ती चिंतामणीच्या चिंतामणीने ती चिंता आमची जाणली आणि त्या चिंतेचं निवारण केलं. त्यामुळे आमच्या कोळी लोकांमध्ये पहिला मान हा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आहे. म्हणजे कोळ्यांना सगळ्यात पहिला जो गणपती पावला तो चिंचपोकळीच्या चिंतामणी, आणि जसं त्याचं नाव आहे चिंतामणी, चिंची कोळी लोकांनी चिंता हरली आणि तिथून स्थापना झाली आपल्या लालबागच्या राजाची. हो, आताही बघा आमच्या कोळी लोकांमध्ये पूर्वी की जेव्हा गणेश उत्सवाच्या काळामध्ये आमच्या इथं एखादी मूल झालं कोळी लोकांमध्ये त्या काळी, तर बरेच कोळी लोकांची नावं हे चिंतामणी आहे. अच्छा, ओके, त्याच्यावरून ठेवलं होतं. त्या चिंतामणी गणपतीवरती चिंतामणी ठेवलं. आणखी सगळ्यात मोठा प्रश्न त्यांचा गणपतीने सोडवला होता. हो, मार्केटचा होता तो. आता जर तुम्ही बघितलं गेलं तर एक खूप मोठे गायक आहे जे खूप फेम आहे, पापलेटवाले फेम, चिंतामणी शिवडीकर, ते माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी मला स्वतः सांगितलं की त्यांचा जन्म गणेश चतुर्थीचा
आणि त्यांच्या आईने चिंचपोकळीच्या चिंतामणीला नवस केला होता की मला मूल होऊ दे. आणि चिंतामणी शिवडीकरचं नाव हे चिंचपोकळीच्या चिंतामणीवर पडलेलं आहे. हे खूप लोकांना आई वडिलांना हे त्यांनी अनुभव मला त्यांनी स्वतःच सांगितलं, म्हणजे खूप लोकांना माहिती नसेल. की आता त्यांचा सॉन्ग खूप व्हायरल झाला. हो, पापलेटवाले होणार का माझी नवरी, तेच चालू होतं. हा, तर हे चिंतामणी शिवडीकरांचे हे किस्से चिंतामणी शिवडीकर यांनी स्वतः मला सांगितलंय की दादा लालबागच्या राजासोबत पेक्षा आमचे जास्त जे व्हायब्रेशन्स आहेत, आध्यात्मिक व्हायब्रेशन्स, हे चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती सोबत आहेत म्हणून. ओके, तर मग जसं आता आपल्याला पण माहितीये की तुम्ही सगळं तुमचा जो क्रू आहे तो घेऊन तुम्ही लालबागच्या राजाला जाता, तसंच तुम्ही चिंतामणीला पण जाता. आता जर तुम्ही बघितलं गेलं तर माझं पूर्ण महाराष्ट्र मच्छीमार विकास संघामध्ये आम्ही एक 10 मुलांनी हे सुरू केलं होतं 2015 साली. आम्ही 10 मुलांनी मिळून ही कोळी समाजात एक टोपलीत ऊस, गुळ, खोबरं, चणं, परत 5 नारळ, देवाला शॉल, अत्तर, असे अगरबत्ती, असे वेगळे वेगळे उपक्रम आम्ही एका टोपलीत देवाला घेऊन जात होतो. 10 मुलांसोबत आम्ही हे सुरू केलं होतं 2015 साली महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाच्या माध्यमातून. तर 10 कोळी बांधव आम्ही जात होतो, देवाला नमस्कार करत होतो. त्यावेळी काही इंस्टाग्राम आणि फेसबुक हे एवढं काय प्रचलित नव्हतं. आणि 2016 साली आम्ही ठरवलं की जाऊ द्या, बस झालं आता, कुठंतरी आपण हे थांबूया. आणि देवाला म्हटलं की बस झालाय आता, याच्या पुढे काय आम्ही करू शकत नाही. पण खरं तुम्हाला सांगतो की हे आम्ही नाही करत, हे देव स्वतः करून घेतो. आम्ही ठरवलं होतं की 2016ला हे एंड अप करूया आणि सगळे आपण आपल्या आपल्या हिशोबाने जसं वाटतं तसं जाऊया. पण ते कुठंतरी उत्सव 10चे 20 झाले, 20चे 30 झाले. आणि असं करत करत कुठंतरी आता जेव्हा इंस्टाग्राम आला त्याच्यावरती आमची रील व्हायरल झाली आणि लोकांना कळायला लागलं की कोळी बांधव या ठिकाणी आपल्या राजाला भेटण्यासाठी येत असतं. त्यासाठी मंडळाचे जे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे खूप चांगलं सहकार्य करत असतात आम्हाला. नेहमी त्यांचा मार्गदर्शन आम्हाला असतो आणि त्यांच्याच माध्यमातून 10 दिवसातून एक दिवस 1-2 तास ते कोळी बांधवांसाठी त्या ठिकाणी देतात. आणि आमचं जर बघितलं गेलं तर आमचं कोळी बँड जोपर्यंत आमच्या सोबत नसतं तोपर्यंत कुठलाही उत्सव आमचा पूर्ण होत नाही. कोळी गीत, कोळी बँड आणि कोळी नृत्य. तर ज्यावेळी कोळी बायका हे नृत्य करतात आणि ते बँड ज्यावेळी वाजतं राजाच्या दरबारी, राजाच्या समोर, त्यावेळी जर तुम्ही राजाचे फेशियल एक्सप्रेशन्स बघितले तर तुम्हाला अक्षरशः असं वाटेल की ही मूर्ती नाही, हे एक जिवंत गणपती बाप्पा त्या ठिकाणी बसून ते आमचं नृत्य आणि आमचं जे बँड आहे ते स्वतः त्याचा आनंद घेत आहे. येस, बघायला पण मी पण असं त्या रील्स बघितल्यात, जे तुम्ही बोलला की रील्स आमच्या व्हायरल झाल्या, त्या रील्स मी पण बघितल्यात की तुम्ही जो ब्रिज आहे तिथून वाजत वाजत पुन्हा राजाच्या दरबारी आम्ही जातो. आणि त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कांबळे यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना खरोखर मी धन्यवाद करेन की असेच कोळी बांधवांच्या सोबत उभे राहा. येस, नक्कीच. आता कसं, कारण की तुम्हाला तो देव पावलाय आणि ते कसे, म्हणजे देवाने तुम्हाला स्वतः तिकडे बोलून घेतलंय. हो, अगदी खरं आहे. देवानीच ते बोलून घेतलेलं आहे. देवच सांगतो की मला आता ही जी आयडियाज आहेत, ह्या आयडियाज किंवा हे अशा ज्या संस्कृती आपण चालू करतो, तर काय होतं की बरेच जण येतात कॉपी करायला, बरेच नेते होतात, 1 वर्ष करतात, दुसऱ्या वर्षी दिसत नाही. पण माझ्याकडे इथं असं झालेलं नाही. 2015 पासून जे काय मी सुरू केलेलं आहे, आज 2025 झाली, 10 वर्ष हा प्रवास सतत चालू आहे. आणि एक विशेष सांगतो की काही कोळी लोक कॉम्पिटिशन करायला जातात. माझं भक्तीला कॉम्पिटिशन नाही, मी तिथं देवाला मान द्यायला जातो. मला कुठंतरी वरचढ ठरायचं किंवा मला कुठला तरी अवॉर्ड मिळवायचा असा भाग नाही आहे. काही लोक लालबागचे दर्शन घेतात आणि निघून जातात.
पण तिकडं 5 मानाचे गणपती आहेत हा त्या 23 पूर्ण 1.5 किलोमीटर मध्येच्या परिसरामध्ये. त्या चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, राजा तेजूकायाचा, काळा चौकीचा महागणपती आणि सर्वात प्रथम मुंबईचा राजा राजा गणेश गल्ली. गणेश गल्लीला. हे लोक विसरलेत, पण आम्ही मात्र विसरलेलो नाही. जे मान आम्ही लालबागच्या राजाला नेतो तसंच मान आम्ही या गणपतीला देखील नेतो. आणि या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत ते आम्हाला अगदी आनंदाने दरवर्षी आमंत्रित करत असतात आणि खूप योग्य मान सन्मान देतात. तो दिलाच पाहिजे त्यांनी. म्हणजे कसं तुम्ही आता प्रत्येक गणपतीला मान घेऊन जाताय. अगदी बरोबर आहे. कसं असतं की हे ज्यावेळी हे गणेश उत्सव चालत असतं त्यावेळी गणेश उत्सव चालत असताना 10 दिवसांनी जेव्हा तो उत्सव संपतो तेव्हा यांना समुद्रात भेट घ्यायला यायची असते. आणि त्या समुद्रावरती खेळणारा हा आमचा कोळी बांधव आहे, नक्की, जो त्या गणपतीला योग्य रीते विसर्जन पार पाडतो आणि गणपतीला आपल्या गावी पाठवतो. जसे तुम्ही बोलला की मुंबईचे 5 मानाचे गणपती आहेत, तर मग त्या मंडळाबद्दल काय बोलाल तुम्ही? मुंबईचे राजाचे जे सचिव आहेत स्वप्नील परब साहेब, त्यांचं खूप चांगलं कॉर्पोरेशन आपल्याला असतं. परत चिंतामणी मध्ये आपले श्री विकास सावंत साहेब आहेत, परत तेजस राणे जी आहेत. म्हणजे हे लोक असे आहेत की खूप चांगले वेलकमिंग आहेत आणि दरवर्षी न चुकता आवर्जून आपले पत्र जरी कधी येणार आहेत आणि आम्ही कधी येत आहोत. कारण कसं आहे की मुंबई म्हटलं, मुंबई ही कोळ्यांची आणि ती कोळी संस्कृतीचं दर्शन कुठंतरी लोक गणपती सोबत त्या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळतं, बघायला मिळतं, असं आहे. आता राजा तेजूकाया झाला, काळा चौकीचा महागणपती झाला, तर या मंडळांमध्ये कसं आहे की आपला मराठमोळपण आहे आणि काही लोक फक्त लालबागचं दर्शन देतात आणि निघून जातात. पण तिकडे जे 5 मानाचे गणपती आहेत तर त्या मंडळांना पण माझी विनंती आहे की जे कोळी लोक जातात तर या मंडळांना पण आपण भेट द्यावा आणि आपली जी संस्कृती आहे, आपला जो कल्चर आहे, हे आपण नाही जर प्रमोट केलं तर कोणी नाही. बाकी दुसरं बाहेरचं कोण करणार नाही, आपलंच केलं पाहिजे. आपल्यालाच केलं पाहिजे. आणि या मंडळांचं तर वेलकमिंग खूप सुंदर असतं आणि हे नेहमीच आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात. जिथं कुठं आम्ही त्यांच्यासोबत, ज्या दिवशी आम्ही लालबागच्या राजाची तारीख घेतो त्याच दिवशी आम्ही ऍडजस्टंट टाइम्स या मंडळांसोबत आमचं कोऑर्डिनेशन असतं. पहिला मान जसं चिंतामणीचं झालं तसं लालबागचा राजा आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला आम्ही मुंबईचा राजाला आमचा कार्यक्रमाचा समारोप असतो. आता जसं तुम्ही बोलला की तुम्ही हे जे चालू केलंय की तुम्ही प्रत्येक 5 मानाचे गणपती त्यांना तुम्ही वाजत गाजत जाता कोळी लोक, मग हे चालू करण्याच्या मागचं मेन मोटिव्ह काय होतं? कसं असतं की कुठंतरी कोळी बांधव हा एकत्र जातोय, एकटा इंडिव्हिज्युअली जातोय, तर कुठंतरी कोळी बांधव इंडिव्हिज्युअली न जाता आपला जो पारंपरिक पेहरावा आहे, सुरका असेल, जॅकेट असेल, टोपी असेल आणि आपले जे दागदागिने, जसं आम्ही नारळी पौर्णिमेला आम्ही फार तयार होतो समुद्र देवताला पूजनासाठी, तर ते कुठंतरी समुद्र देवताचं पूजन करतो आपण आणि सगळेजण एकत्र येतो. तर अशा ज्या कलेक्टिव्हली आपण जेव्हा गणपतीला जातो एकत्र दर्शनाला, तर कुठंतरी आपल्या संस्कृतीचं दर्शन हे लोकांना त्या ठिकाणी घडत असतं आणि ते महत्वाचं आहे खूप. आणि ते फार महत्वाचं आहे. कारण की आता जे तुम्ही वाजत गाजत जाता सगळे आजूबाजूचे लोक बघतात, मग त्यांना पण माहिती हा कोळी लोक. आणि खूप लोक त्याच्यामध्ये इंस्टाग्रामला रील शेअर करतात, मग ते ट्रेंडिंगला त्या रील्स येतात, मग बरेच जणांचे डीएम्स येतात की आमच्या मंडळात पण या, असे आहेत. आता काय होतं की आता आम्ही हे सुरू केल्यामुळे बरेच मंडळांचे आम्हाला फोन कॉल्स, डीएम्स येतात, पण सगळीकडे शक्य होत नाही जाणं. म्हणजे हे मुंबईचे, जसे पुण्यामध्ये बघा मानाचे गणपती, कसबा पेठ आहे, दगडूशेठ हलवाई आहे, तसंच मुंबईत देखील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, राजा तेजूकाया आणि काळा चौकीचा महागणपती, या गणपती मंडळात जर तुम्ही गेला तर त्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही. ते झालं आणि त्यानंतर आपल्या ते जे 12 गल्ले आहेत, खेतवाडीच्या 12 गल्ली आहेत, परत गिरगावचा महाराजा आहे, उमरखाडीचा राजा आहे, परत कुलाब्याचा राजा आहे, असे बरेचसे विविध गणपती आहेत.
मग कधी तुम्हाला तिकडून हे आलं नाही की पत्र की आमच्या इथे पण या? नाही, येतात बरेच डीएम येतात, पण काय होतं आमच्याकडे तेवढे टाइम, कारण कसं असतात आमच्याकडे पण जे कोळी बांधव, कोळी महिला आहेत, कोळी मुलं आहेत, ते सगळे आपलं त्या दिवस व्यवसाय बंद करून त्या कोळी महिला येतात. तर त्या दिवस म्हणून आम्ही पूर्ण दिवस हा अध्यात्मासाठी आणि कुठंतरी एक सांगतो ना की कोळी समाजाचा जो म्युझिक आहे किंवा कोळी समाजाचा जो बँड आहे तो एवढा एनर्जेटिक आहे ना की जेव्हा तो वाजता ना, न नाचणारा व्यक्ती देखील आमच्यात येऊन नाच. नक्कीच अनुभवले जसे हळदीमध्ये जाता कोळी बँड वाजलं की हो ते आपोआप आपण जातो. हो आपोआप म्हणजे ते एवढं व्हायब्रेशन क्रिएट होऊन जातात बॉडीमध्ये की जेणेकरून न नाचणारा व्यक्ती पण त्यात आमच्यात सामील होऊन नाच. येस. आणि जसं तुम्ही जाता तिकडे, जसं तुमचा बँड वाजतो त्या ब्रिज पासून पुढे जाता, तर ती फिलिंग कशी असते? ती एकदम म्हणजे मी तुम्हाला काय सांगू की कुठं आम्ही कधी राजापर्यंत पोहोचतोय. राजाचं जेव्हा आम्हाला मेन गेट पासून आम्हाला जेव्हा आतमध्ये घेतलं जातं त्याच्यानंतर तो गणपती आम्हाला सतत दिसत असतो. जसे जसे आमचे पावलं पुढे पडत जातात असं की देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. म्हणजे काय बोलतो एक गुजबम मुवमेंट. हो अगदी खरं. कारण काय होतं की इथं विषय सत्कार किंवा ह्याचा नाहीये. इथं विषय काय की एवढ्या लोकांचं दर्शन, एवढ्या लोकांची कलेक्टिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा एका पॉझिटिव्ह आपल्या आराध्य दैवताला भेटते तेव्हा ते डबल होते. येस, नक्कीच असं आहे. जे तुम्ही विचार करताय, जे अगदी जर तुम्ही बघितलं गेलं तर बरेच लोकांशी मी तुम्हाला सांगतो, बरेच लोक ऍग्री देखील करतील. ज्यावेळी लालबागच्या राजासमोर तुम्ही उभे राहता ना त्यावेळी तुम्हाला कळणार का की देवाला काय मागू. ब्लँक होऊन जातो माणूस. कारण ती एनर्जी एवढी मॅग्निफिकंट आहे आणि एवढी पॉवरफुल आहे की आपण अक्षरशः आम्ही जेव्हा बघतो तर आमच्या डोळ्यात अश्रू येतात. येस, नक्कीच. की देवा म्हणजे खूप आहे. असंच दरवर्षी बोलव आणि सेवा घ्यावा, हेच आमचं मागणं असतं. येस. नाही आता ते दुसरं मी स्वतः अनुभवतो ती गोष्ट, दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आता जेव्हा मी पण कधी आज जातो लालबागच्या जे गाभाऱ्यात जातो आपण लाईन मधून, तर आजूबाजूचं मी विसरून जातो जेव्हा लालबागच्या राजाला बघतो. हो, कारण ती गोष्टच वेगळी आहे. आणि कुठंतरी मी खरं सांगतो की हा 10 वर्षाचा जो प्रवास आहे याच्यामध्ये अनेक लोक आम्हाला भेटले. काहींनी चांगले अनुभव दिले, काहींनी वाईट अनुभव दिले. आले ते आपले आणि जे सोडून गेले ते निघून गेले, त्यांच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाहीये. पण आमचं एवढंच आहे की दरवर्षी जर मी समाजाला जर त्या ठिकाणी घेऊन जातोय तरी माझी इच्छा नाही की गणपतीची इच्छा आहे की ते लीड मी करावं त्या कार्यक्रमाचं. नक्कीच. आपल्यात असं आहे की मीपणा नसावं, मीपणा कधीच माझ्यात नाही. पण मला असं वाटतं की ती गणरायाची इच्छा आहे की तुम्ही यावं, तुम्ही लीड करावं. त्यांना म्हणजे कसं असतं किंवा एक जेव्हा पिक्चर चित्रपट आपण बनवतो तेव्हा ते नट नटी यांना पुरस्कार मिळतातच, पण त्या चित्रपटाला डिरेक्शन कोण देतं तो फार महत्वाचा असतो. ऍक्टर पेक्षा जो डायरेक्टर असतो तो फार महत्वाचा. आणि कुठंतरी लालबागच्या राजाने डायरेक्टर म्हणून मला नेमलेला आहे आणि दरवर्षी मी तो कार्यक्रम स्वखर्चाने, आम्ही कुठल्याही प्रकारचे देणगी त्या ठिकाणी घेत नाही. जेवढे लोक आमच्याकडे येतात ते सगळं संपूर्ण खर्च हे महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाच्या माध्यमातून आपण करतो. आलेल्या सगळ्या माणसांना नवीन कोळी टोप्या, तिथं आपण गणपतीला जे हार, ज्यांना कोणा आपल्या यथाशक्तीने काय आणायचंय त्या टोपलीत ते देऊ शकतात. अशी कसल्याही प्रकारची आमच्याकडे बंधन नाही की तुम्ही हेच आणा ना तेच आणा. फक्त तुम्ही त्या आनंदात या, त्या उत्साहात सामील व्हा आणि त्या आनंद दुप्पट करा. जसं मी आता सांगितलं, छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद आला पाहिजे. त्यातच मजा आहे, छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतात. कारण कसं आहे की जेव्हा बघा ही वेळ निघून जाते ना तर राहतात ते मुवमेंट्स. आम्ही वर्षभर जेव्हा ते रील बघतो तर आम्हाला पण लक्षात राहत नाही की आपण त्यावेळी त्या क्षणी काय विचार करतो. राहतात त्या फक्त आठवणी. येस. आणि जोपर्यंत या देहात शक्ती आहे तोपर्यंत गणरायाची ही चरणाची सेवा हे आम्ही करत राहणार. नक्कीच मला वाटतं तुम्ही ती लास्ट पर्यंत करावी. हो.
आणि याच्या पुढे देखील आम्ही नवीन पिढी तयार हा. करू, ते आता ते अजून जॉईन होतील. जॉईन होतील, झालेले आहेत हा. बऱ्यापैकी. नवीन लोकांना जॉईन करू, त्यांना काय असतं, कसं असतं की बऱ्याच वेळी पूजा कशी करावी हे पण लोकांना माहिती नसतं. लोक वेडी वाकडी पूजा करतात. देव हा भक्तीचा आणि भावाचा भुकेला आहे. तर मला असं वाटतं चांगले भाव ज्यावेळी देवाला मिळतात तेव्हा तो भाव बघतो. सेवा म्हणजे ती वेडी वाकडी असली तरी ती मान्य होते देवाच्या. येस, असं आहे. आणि जसं तुम्ही बोलला की स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा 2015 मध्ये मी 10 लोकांपासून चालू केलं होतं, आता करंटली किती आहे ह्याच्यामध्ये? आता मागच्या वर्षी 2025 मध्ये जवळजवळ 350 मेंबरांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं तुमच्या थ्रू. म्हणजे 10 लोकांपासून चालू झाली या 350 पर्यंत. मागच्या यावेळी काय झालं की मराठा मोर्चा आला होता मुंबईत, ट्रॅफिकचे इश्यूज होते, रोड डायव्हर्जन होते. त्याच्या मागच्या वर्षी 2024ला 500 लोकांचं दर्शन घडलं होतं. तर यावेळी बरेचसे मुंबईत पाऊस भरपूर होता, त्यावेळी लोकांची थोडीशी संख्या कमी झाली. एक देवाची कृपा खूप चांगली की आम्ही ज्यावेळी गेलो दर्शनाला त्यावेळी आम्हाला कुठल्याही प्रकारचे विघ्न आले नाही, त्या ठिकाणी आले नाही. कसं, कारण की यावेळी म्हणजे खूप असं आपण आज जसं आपण पण ऐकतो न्यूज किंवा आपण चेक केल्या आणि इव्हन तो रील्स पण बघितल्या, यावेळी लालबागच्या राजाची तर खूप हे झालं. काही लोकांशी सोबत धक्काबुक्की झाली. अत्यंत बघितलं काय झालं की बऱ्याच लोकांना अशा वागणुकी मिळाल्या. तर आता त्याबद्दल आपण काय म्हणायचं, माझी एवढीच विनंती आहे मंडळाला की त्यांनी एवढे जर देणग्या चांगले येतात ते मंडळाला तर चांगली मॅनपॉवर उभी करावी आणि कुठल्याही व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देऊ नये. जे त्या भक्तीने त्याला अपमानास्पद वागणूक देऊ नये, मग तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा व्यक्ती असेल. शेवटी जो कोणी भक्त त्या ठिकाणी गणपतीला बघायला येतो तो गणेश भक्त आहे. त्यामुळे कुठल्याही गणेश भक्ताला, मग तो श्रीमंत असू दे किंवा सर्वसामान्य असू दे, गणेश भक्त हा गणेश भक्त असतो आणि त्याला योग्य मान सन्मान त्या ठिकाणी आपण दिलाच पाहिजे. शेवटी तो राजाचा दरबार आहे. राजाला भेटायला येतात. तर आपुलकी ही कुठल्या व्यक्तिपूजा न करत त्या ठिकाणी लालबागचा राजा या गणपतीला लोक बघायला येतात. आज जर तुम्ही बघितलं तर बरेच ठिकाणी जातात की व्यक्तिपूजा चालू आहे. कोणी कोणाची व्यक्तिशर पूजा करतोय किंवा कोणाला व्यक्तिश स्वतः मोठं मानलं जातं, असं काही नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे, कोणी अमरतेचं वरदान घेऊन आलेला नाही. आज तुम्ही त्या जागेवर आहेत, उद्या कोणी दुसरा असू शकतो. आज मी हे कार्य करतोय, उद्या देवाला वाटलं तर हे कार्य दुसरा व्यक्ती देखील करू शकतो. तर देव कार्य कुठं थांबणार नाही. एक गेलं किंवा दुसरा आहेच. तर त्यामुळे मला असं वाटतं की माणसाने मिळालंय आणि अति करू नये. आता अतिची माती व्हायला देखील वेळ लागत नाही. काही क्षणात होते आणि त्या राजाचा दरबार आहे तर लगेच न्याय होत. तिथं असं फार काळ कोर्टात याचिका टाका असं काय नाहीये. तिथं देवाच्या भक्तीला जर एका भक्ताने देखील आपली समस्या मांडली त्याला तुरंत ऑन द स्पॉट रिझल्ट भेटतो. आणि ते जास्तही असतो रिझल्ट, इंटेन्स असतो. तो इंटेन्स असतो. जसं देव आपल्याला प्रेम करतो ना तसं देव फटके देखील देतो. आणि फटके फार जोरात असतात. ते पूर्वीचे लोक म्हणायचे की उपरवाले की लाठी में आवाज नाही. तर ती लाठी जेव्हा पडते तेव्हा आवाज येत नाही, पण कळणाऱ्याला ते कळलं पाहिजे की आपण काय गमावतोय. कधी कधी लोकांकडे खूप काय असतं पण तरी ते समाधानी नसतात किंवा ते रडत असतात, खुश नसतात. त्याचं कारण आहे की त्यांच्याकडे साधनं खूप आहेत पण आनंद नाही. आनंद शोधतायत. जसं आपण बोललो की छोट्या छोट्या गोष्टी आनंद हो, कारण एकटा माणूस हा आनंद साजरा करू शकत नाही. आपण बघा ना, एक सिंपल उदाहरण सांगतो. बर्थडे असेल, आपण काय करतो?
सगळ्यांना गॅदर करून सगळ्यांना 10 लोकांना बोलवतो, सगळ्यांना आपण पार्टी देतो, सगळ्यांना आपण खुश करतो. आणि जेव्हा दुःख असतं तेव्हा आपण काय करतो, सगळ्यांना बोलवतो आणि रडून रडून सांगतो की असं दुःख झालं, असं दुःख झालं. हे का करतो आपण? ह्या प्रोसेस कशासाठी आहेत? कारण आनंद हे देण्याने डबल होणार आणि दुःख हे देखील वाटण्याने कमी होणार आहे. ही प्रोसिजर समजून घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या गोष्टी तुमच्या मनात बोलून टाका. म्हणजे असं एकटं त्या गोष्टी सगळ्या सहन करण्यापेक्षा बोलून टाकावं. कसं आहे की दुःख झालंय तर आपण सगळ्यांना बोलावतो आणि आपण रडतो आणि आपले दुःख एक्सप्रेस करतो. किंवा मला काय वाटतं, नाही तुम्ही सगळ्यांना बोलू शकत, बाप्पांना बोला, आपल्या इष्ट देवताला बोला की मला दुःख आहे. आणि नक्की गणपती बाप्पा जसं सुख हरता आहे तसं विघ्न हरता देखील आहे. तर ते सगळे विघ्न हरतील. जेवढं आपलं सुख देतो तेवढं आपलं विघ्न पण दूर करतो. गणपती बोलतो ना, सगळ्या गणांचा गणपती आहे. जेवढे गण आहे त्या सगळ्या गणांचा तो अधिपती आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला गणपती म्हणून बोलतो. तर बुद्धीची आणि कलेची देवता आहे. तर बुद्धी आणि कला हे कोळी बांधवामध्ये जन्मापासूनच आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचं एक सोल कनेक्शन कोळी बांधवाचं आहे. आपल्याला खूप माहिती आहे असं, म्हणजे लालबागच्या राजाचं आणि कोळी बांधवांचं खूप नातं आहे असं एकदम. म्हणजे कारण कसं कला प्रेमी स्टेज, कला म्हणजे नाट्यगृह स्टेज, आणि कोळी बांधव हा स्टेज परफॉर्मर आहे. हा कोळी बांधव जर तुम्ही बघितला, याचं म्युझिक उत्तम आहे, यांचं फूड अतिशय सुंदर आहे, यांचे ट्रेडिशन्स खूप चांगले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे कलाशी रिलेटेड आहेत ना. आणि कला आणि बुद्धी, आता जसं बघा, हव्याच्या विरुद्ध दिशेला जो प्रवाह जाऊ शकतो तर तो कोळी बांधव. तर त्यामुळे बुद्धीची आणि कलेची देवता हे गणपती बाप्पा आहे, आणि गणपती बाप्पाचं विशेष प्रेम हे कोळी लोकांवर. तर आता आपल्याला जसं माहिती आहे की तुमचं लालबागच्या राजावरती खूप प्रेम आहे आणि लालबागच्या राजाचं कोळी लोकांवरती खूप प्रेम आहे. तर तुम्ही लालबागच्या राजाबद्दल काय बोलाल? लालबागच्या राजाबद्दल जर सांगितलं गेलं तर मी तुम्हाला सांगितलं, ह्या कोळी महिलेच्या नवस मधून हे गणपतीची स्थापना झाली. आता पण तुम्हाला सांगतो की ज्यावेळी लालबागचा राजा विसर्जनाला निघतो त्यावेळी कोळी महिला त्या ठिकाणी नृत्य करतात. त्याला शिदोरी म्हणून 21 मोदक त्या ठिकाणी दिले जातात. आणि तू कोळ्यांचा राजा, तू मार्केटवाल्यांचा राजा, जोपर्यंत असा गाराणा आम्ही घालत नाही तोपर्यंत लालबागचा राजाचा गणपती त्या ठिकाणी हलत नाही. असा कोणता किस्सा आहे तुम्हाला की तुम्ही असं म्हणजे अनुभवलंय काय या काही वर्षांमध्ये? अशा बरेच वर्षापूर्वी असे झालेले आहे की कोळी लोकांचा राजा आणि मार्केटचा राजा, जर तुम्ही तसा आवाज जर गाराणा जेव्हा आपण घालतो गणपतीला, ज्यावेळी तो निघत असतो त्यावेळी जर तुम्ही तसे गाराणे घातले नाही तर गणपती आपलं स्थान सोडत नाही. विसर्जन मिरवणुकीला तो पुढे सरकतच नाही. असं झालं म्हणजे असे बरेच पूर्वी झालेले आहेत. जसं कोळी महिलांचं पहिला त्या ठिकाणी मानपान, आणि कोळी महिला ज्यावेळी त्या ठिकाणी बँड वाजून त्या राजाच्या दरबारी नृत्य करतात त्यावेळी राजा विसर्जन मिरवणुकीला खऱ्या अर्थाने पुढे सरकतो. आपण बघितलं कारण की जसं राजाची मिरवणूक चालू होते पहिला राजाची तयारी चालू असते आपली निघायची आपली, म्हणजे तर तिकडे पुढे कोळी लोकांचं नृत्य चालू असतं. कोळी लोकांचा जो बँड असतो त्या बँड मध्ये आमच्या ज्या कोळी महिला आणि बंधू असतात, आमचे बांधव, त्या ठिकाणी गणपतीला खूप चांगलं त्या ठिकाणी नाचवतात. आणि ते नृत्य झाल्यानंतरच लालबागचा राजा हा पुढे मिरवणुकीसाठी सरकतो. आणि जेव्हा तो समुद्र किनारी येतो तेव्हा देखील त्याला समुद्र किनारी स्वागत करण्यासाठी आमचे कोळी बांधव सज्ज असतात. तर ते विसर्जनाच्या वेळी तुम्ही तिकडे असता? हो. कपरेटचे आमचे जे बदवा पार्क मधले आमचे जे मच्छीमार आहेत, आणि मी मूळ कुलाबालाच आहे, आणि महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ देखील मूळ कुलाबा कोळीवाड्यातलीच आहे, त्यामुळे आमचे सगळे कोळी बांधव त्या ठिकाणी राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज असतात. लालबागच्या राजाच्याच नाही तर चिंतामणी, चिंचपोकळी आणि इतर ज्या घरगुती गणपती आहेत त्यांच्या सगळे विसर्जन मिरवणूक हे आमचे कोळी बांधव अत्यंत आनंदात
त्या ठिकाणी निर्विघ्नपणे हम्म. सगळं व्यवस्थित पार पाडतात. येस. आणि जसं मी आपलं जसं मला माहिती आहे, तुम्ही जसं बोलला होता मला की एक असा तुमचा किस्सा झाला होता की तुम्ही राजाला बोलला होता की 2015 मध्ये की मी तुझ्या दरबारी येणार नाही. हो, तो अगदी. किस्सा काय होता काय एक्झॅक्टली? झालं होतं की 2015 साली आम्ही 10 मुलांनी ते ते मानाची टोपली नेली होती, पण त्यातले 2 मित्र माझे बाहेर राहिले, त्यांना आत येता नाही आला. तर मी असं सांगितलं की बाबा मी काय येणार नाही, बस झालं आता, मला काय हे नाही. त्या 2 मुलांना फार इच्छा होती, माझ्या 2 मित्रांना, पण ते गर्दीत काय झालं, चुकामुक झाली, ते बाहेरच राहिले. तर मला कुठंतरी वाईट वाटलं की अरे ते माझे 2 मित्र तर बाहेर राहिले. मी अगदी गणपतीला ते टोपली चढवली आणि नमस्कार केला आणि म्हटलं ह्याच्या पुढं काय आम्ही येणार नाही, असं आम्ही ठरवलं. बाहेर आल्यानंतर ते 2 मित्र काय बोलले की नाही आमचंही दर्शन झालं. तर मी त्यांच्यासाठी चिंतित होतो आणि त्यांना कोणीतरी वेगळ्या व्यक्तीने नेऊन आज दर्शन घडवलं. तर मग माझे शब्द मी परत घेतले. मी म्हटलं नाही बाप्पा, खरोखर तू बाप्पा आहेस आणि तू कोळी माणसानं, मला असं वाटलं की ते 2 मित्र बाहेर राहिले तर मला वाईट वाटलं, पण त्यांना एका व्यक्तीने आणून वेगळ्या मार्गाने दर्शन घडवलं आणि सगळे जेव्हा आम्ही बाहेर भेटलो तेव्हा ते बोलले की आमचं पण दर्शन झालं, आम्ही जाऊन आलो आतमध्ये. तर म्हणजे गणपती बाप्पाचीच ही इच्छा होती की कुठंतरी कोळ्यांचा मान हे त्यांना भेटलाच पाहिजे. म्हणजे स्वतः पूर्ण करून घेतो आणि ते स्वतः पूर्ण करून घेतात. म्हणजे त्याच्यात मंडळाची परमिशन असते, पोलीस परमिशन असते. बरेच या कार्यक्रमांना बरेच सेलिब्रिटीज आणि राजकारणी आमच्या येत असतात या कार्यक्रमाला बघण्यासाठी. आणि तिथं पण बरेच इन्फ्लुएन्सर्स असतात जे व्हिडिओज वगैरे शूट करून पोस्ट करत असतात, तिथून व्हायरल होतात. तिथून खूप म्हणजे इन्फ्लुएन्सरने आता खूप एक मेजर रोल प्ले केलेला आहे. कारण कसं असतं माहितीये का की ज्यावेळी संस्कृती त्या ठिकाणी आपण दर्शन घडवत असतो, आपल्या कोळी नृत्याचा, आपल्या कोळी बँडचा, आमचं मानपान हे टोपलीत असतं. तर गणपतीला काय काय गोष्टी आवडतात, त्यांना शाल, नारळ, 5 नारळांचा तोरण, असं हे सगळं, तर हे खूप कमी लोकांना बघायला मिळतं. आता बरेच जण जातात ते काय करतात, ऑनलाईन डोनेशन किंवा ऑनलाईन मध्ये आता जास्त लोक. चांगली गोष्ट, ऑनलाईन पण करावं, पण जी भक्तिभावाने आम्ही जे हे सगळं अर्पण करतो हे फार महत्वाचं असतं. ती अशी एक भक्ती मिसिंग असते जे ऑनलाईन करतात, स्कॅन केलेले पैसे टाकतात. म्हणजे कसं असतं, मला काय वाटतं की चला फुल हार तरी लोक म्हणजे घेऊन जातात, टाकतात, सगळे आपल्या आपल्या श्रद्धेने, पण एक गुलाब तरी किंवा एक जास्वंदीचं फुल तरी आपल्या हातून आपण देवाचरणी अर्पण केलं पाहिजे, हे समाधान मिळतं आपल्याला. येस, ते ऑनलाईन करण्यापेक्षा नाही, ते करावं ऑनलाईन, पण एक फुल, पण एक गुलाबाचा किंवा जास्वंदीचा दुर्वा आणि जास्वंदी जे आपण घेतो तेवढं तरी देवाच्या चरणी अर्पण करावं, त्यावेळी ती भक्ती खरी आहे असं मला वाटतं. बाकी ऑनलाईन करावं, कारण काय होतं, ऑनलाईन जेव्हा आपण देणग्या देतो त्या ऑनलाईन देणग्यावरच तीच मंडळ काम करत असतात. त्यांचे एवढे स्वयंसेवक असतात, त्यांच्या परत एवढे त्यांचे मॅनेजमेंट असतात, त्या सगळ्या ऑनलाईन देणगीच्या माध्यमातूनच हे सगळे खर्च भागवले जातात. म्हणजे ऑनलाईन देणगी करा, पण माझं म्हणणं आहे की एकदा जाऊन देवाला फुल चढवा. फुल चढवावं, ते महत्वाचं आहे. मग ते भले ते 10 रुपयांचं एक जास्वंदीचं फुल घ्यावं, देवाच्या चरणी अर्पण करा, तो सुख एक वेगळं सुख आहे. येस. आणि राजाच्या चरणी देणं म्हणजे ते वेगळंच आहे. जसं तुम्ही बोलला की तुम्ही दर प्रत्येक वर्षी जाता, यावेळी 25 मध्ये पण तुम्ही गेला होता. तर मी असं ऐकलं होतं की म्हणजे ह्यावेळी जे कोळी बांधव गेले होते त्यांच्यासोबत काहीतरी हे झालं, मिसबिहेव केला होता त्यांनी मंडळाने, ते नक्की ती गोष्ट कितपत खरी आहे? ऍक्च्युअली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तर नाही मिसबिहेव केला, पण तिकडचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी थोडाफार मिसबिहेव, म्हणजे त्यांना ते माहिती नसल्यामुळे, कारण सुरक्षा रक्षक आले होते हे देखील मला वाटतं ते इकडचे मुंबईचे नव्हते, त्यामुळे त्यांना कोळी बांधव काय आहेत, कोण आहेत याची कसली माहितीच नव्हती. थोडंफार झालं
पण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्री बाळासाहेब कांबळे साहेब, त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते सगळं विषय सॉर्ट आउट केला. काही लोकांनी चुकीचे मेसेजेस फॉरवर्ड केले की कोळी लोकांचा अपमान झाला. असं काय अपमान कोणी केलेला नाहीये, हे गैरसमज आहे. येस, गैरसमज क्लिअर करणं. सॉरी, गैरसमज क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं की असे गैरसमज लोक पसरवतात आणि मला असं वाटतं की बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्यांना चांगलं दर्शन होतंय. असं आहे. पोलिसांवरती जो कंट्रोल आहे किंवा ताण आहे, तर पोलिसांनी मुंबईचा जो मूळ भूमिपुत्र आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का, मला असं वाटतं त्यांनी थोडीशी माहिती घ्यावी की हे कोळी बांधव येतात, तर ते कोळी बांधव रीतसर परमिशन घेऊन येतात. असंच कोणी येत नाही ना. जेव्हा एवढा मोठा ग्रुप येतो तेव्हा ते रीतसर मंडळाची परमिशन घेऊन येतात. कारण की मी पण बघितली ती रील खूप व्हायरल गेली होती. हो, की कोळी लोकांचा हे केला, काय बोलतात आपला अपमान केला, आणि कसं त्यामध्ये असं मंडळ बदनाम होत. बघा, एक गोष्ट सांगतो की मंडळाचे पदाधिकारी, जसं मी सांगितलंय, कोणी अमरतेचं वरदान घेऊन आलेला नाही. आज जो बसलाय तो उद्या बसेल अशी काही गॅरंटी नाही, किंवा मी करतोय माझ्या पाठीमागे दुसरं कोणी हे चालू करू शकतो आणि करू शकतात. मला असं वाटतं की अशा ज्या गोष्टी आहेत याला कुठेही दुजोरा न देता मंडळाच्या लोकांनी कुठंतरी जेव्हा ग्रुप्स येतात भेटायला, त्यावेळी तुम्ही बघितलं की श्रीमंतांना तुम्ही कसे चांगल्या प्रकारे रिसीव्ह करता, तसे मुंबईचे जे मूळ भूमिपुत्र आहे कोळी बांधव यांना देखील मंडळाने असंच रिसीव्ह केलं पाहिजे. कारण कोळी लोकांशिवाय आणि कोळी लोकांच्या संस्कृती आणि परंपरा शिवाय लालबागचा राजा अपूर्ण नाही. ते राजांनी दाखवून दिलं आपल्याला. ते राजांनी दाखवून दिलंय. तुम्ही जरी आम्हाला कोळी बांधवाला लांब करत असाल तरी शेवटी आमच्या राजाने आम्हाला जवळ घेतलं. तुम्ही आम्हाला तिथं लांब केला हो, पण आमच्या समुद्रात तर आमच्या राजाने आम्हाला जवळ गेलं. कारण की ही खूप गोष्ट ह्या वर्षी व्हायरल झाली की 2025 मध्ये मी माझ्या पण कानावर त्या गोष्टी आल्या की ह्या वर्षी कोळी लोकांना राजापासून लांब ठेवण्यात आलंय. असं बघा, असे बरेच जण आपल्या लोकांनी चॅनलच्या माध्यमातून बघत आलो, असं घडलं. पण त्या समुद्रावरती जेव्हा काही लोक म्हटले, मी बघितलं, आता मी कोणाचं नाव नाही घेणार, हायटाईड होता म्हणून सांगताय. मला कळत नाही, जर हायटाईड एवढंच होतं समुद्रात, चिंचपोकळीच्या चिंतामणी, गिरगावचा राजा, उमरखाडीचा राजा, मुंबईचा राजा, या गणपतीचे विसर्जन कसे काय झाले आणि फक्त लालबागचा राजाच का पाठी राहिला? याचं कारण असं आहे की तिथं घडलेले काही घटना अशा घडलेत ते कुठंतरी चुकीचे आहेत आणि ते कुठंतरी थांबले पाहिजे. जर तुम्ही त्याला थांबवलं नाही तर शेवटी बघा, हा देव आहे. गणपती बाप्पा हा बुद्धीचा आणि कलेचा देवता आहे, पण याच गणपती बाप्पाने कितीतरी राक्षसांचा देखील वध केलाय. अष्टविनायक आपण जातो ना, अष्टविनायकामध्ये आपण बघत असतो, मोरगावात मोरेश्वर झाले, सिद्धेश्वर, सिद्धटेक, परत वर्धविनायक झाले महाडमध्ये. म्हणजे या गणपती बाप्पाने लढाया देखील लढले ना. नकारात्मक जो अति करेल, अतिची माती देखील होईल लगेच. काही लोकांना असं वाटत असेल की हे बाप्पा फक्त दगडाचा आहे, तर हे गैरसमज आहे. ज्यावेळी आपण प्राण प्रतिष्ठा करतो त्यावेळी त्या गणपतीला भाव देखील जागृत होतात. काय बोलतात, ते मूर्तीचे हावभाव बदलतात, एक्सप्रेशन बदलतात. तुम्ही पहिल्या दिवशीचे फोटोज बघा, मग कोळी बांधव ज्यावेळी जातात त्यावेळीचे फोटोज बघा, आणि समुद्र किनाऱ्यावरती येणारे फोटोज बघा, विसर्जनच्या वेळेचे फोटोज बघा, त्यात व्हेरिएशन्स आहेत. हे जो आध्यात्मिक रिलेटेड व्यक्ती असेल किंवा कुठलाही आध्यात्मिक रिलेटेड नसला तरी त्यातले व्हेरिएशन्स तो पटकन ओळखू शकेल. तर हे भाव फार महत्वाचे. आणि मला असं वाटतं की कुठंतरी हे असे सगळ्या गोष्टींना दुजोरा दिला नाही पाहिजे. मंडळांनी मराठी अस्मिता जपली पाहिजे.
मला असं वाटतं की मंडळांनी अगदी बिल गेट्सला देखील देणगीदार करावं. हम्म. जो सर्वात श्रीमंत माणूस आहे त्याच्याकडून पण देणगी आणावी. माझी तर विनंती राहील मंडळाला. त्याच्यापेक्षा तर मोठा देणगीदार कोण नाही ना. आता अशा लोकांना पण तुम्ही देणगीदार करा, आमची काही हरकत नाही. पण जे परंपरा आहे त्या परंपराला धक्का देता कामा नाही. म्हणजे देणगी कोणी देऊ, काही हो, पण आपलं परंपरा नाही, परंपरा जपली पाहिजे. बघा, एक गोष्ट असतं, मंडळाचे जे कोणी पदाधिकारी असतात शेवटी कोळी बांधवचा रोल हा कोळी बांधव करत असतो. समुद्राचं पाणी आणि समुद्रात येणारे जे व्हेरिएशन्स आहे, हाय टाईड, लो टाईड, हे फक्त कोळी बांधवच सांगू शकतो किंवा कोळी बांधवच करू शकतो. ज्याचं काम ज्याला आहे ते त्यालाच द्या ना. ज्याचं काम ज्याच्याकडे, आता बघा ट्रम्पेट वाजवणारे एक व्यक्ती आहेत, ट्रम्पेट चांगले वाजवू शकतात. ज्याचं काम ज्याला योग्य आहे त्यालाच दिलं पाहिजे. सगळंच काम आपण स्वतः करायला गेलो तर सगळं आपल्या अंगलट अशक्य आहे. जसं तुम्ही आता हाय टाईड आणि लो टाईडचं बोलला, जसं आपलं यावेळी जी कॉन्ट्रोवर्सी झाली लालबागच्या राजाची, जसं विसर्जनाला उशिरा झाला, त्यामागचं मूळ रिझन काय होतं? मूळ रिझन असं होतं की ते तिथं जे ट्रॉली होती ती अडकली होती. आणि आता जसं सगळ्यांनी सांगितलं की हाय टाईडचा इश्यू होता. आता हाय टाईडचा इश्यू होता, पण इतर गणपती तर अत्यंत आनंदित वाजवत गाजवत आपण बघितलं. आपण चिंतामणीची रील बघितली की अगदी लाटांच्या तालावरती डोलत डोलत गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीला कोळी बांधवांसोबत पुढे गेला. मी असं म्हणत नाही किंवा कम्पॅरिझन करत नाही, पण असं मला वाटतं की कोळी लोकांना जो मान देतो ना जे मंडळ, त्यांना असे प्रॉब्लेम झालेलेच नाही. आणि कोळी बांधवांना कुठंतरी दुखू नका. या पॉडकास्टच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे, कोळी बांधव काय तुमचं काय तिथं मागायला येत नाही. तो त्या ठिकाणी सेवा द्यायला येतो आणि ती सेवा तुम्ही रुजू करून घ्या, एवढंच माझी विनंती आहे. आणि जसं की बोलले होते, खूप लोक बोलले, जसे विसर्जन जेव्हा झालं तेव्हा ते कॉन्ट्रोवर्सी झाली, जी राजा आपला थांबला होता पाण्यामध्ये, तर खूप लोकांकडून आपण असं ऐकलं की ह्यावेळी कोळ्यांना मान दिला नाही विसर्जनाचा, म्हणून तो राजा तिकडे थांबलाय. ते कितपत खरे ती गोष्ट? आता बघा काय होता, अत्याधुनिक गोष्टी जे लोक म्हणतात ना, मशीन आणि माणसामध्ये एक फरक सांगतो. मशीन हे कधीही धोका देऊ शकतो, माणूस नाही देऊ शकत. आता तुम्ही किती अत्याधुनिक मशीन जाणार, शेवटी त्या देवाला कोळ्यांच्या सोबत जायचंय आणि कोळी लोकांच्याच बोटींनी ते तराफा ओढून नेला राजाचा, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना, हा एक सोल कनेक्शन आहे आणि ते कनेक्शन कोणी तोडू शकत नाही. आणि कोण ते तोडायचा जर प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ते स्वतः तुटून जातील, पण हा कनेक्शन कधीच तुटणार नाही. कारण की राजा तिकडे थांबला होता आणि आपण बघितलं की जेव्हा कोळी बांधव त्याच्या जवळ गेले त्यावेळी राजाच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता होती. आणि इथपर्यंत कमरे एवढा पाणी आल्यानंतर जेव्हा कोळी व्यक्तींनी शेवटची आरती त्या ठिकाणी केली त्यावेळी राजा तराफावर चढला आणि विसर्जन मिरवणुकीला तो पुढे सरकला. आणि असं आपल्याला हे पण माहिती की यावेळी राजाचं विसर्जन ग्रहणात झालं. हो, अगदी बरोबर. त्याच्यात बरेचसे कॉन्ट्रोवर्सीज झाले, पण ठीक आहे, आता काय करू शकत नाही आपण. ग्रहण लागलं होतं तेव्हा, कारण की 9 नंतर ग्रहण चालू होणार होतं आणि त्या 9:30च्या आसपास विसर्जन झालं होतं. खरी गोष्ट. आणि आपले एक जे कोळी बांधव आहे ज्यांनी आय गेस काही दावे पण केले होते मंडळावरती, ते कितपत खरे होते ते? आता तर मला ह्याच्याबद्दल काय माहिती नाहीये, आणि ते दावे प्रतिदावे झालेत, ते सगळ्या गोष्टी न्याय प्रविष्ठात असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. तेच बोलू, कारण की ह्यावेळी म्हणजे राजाच्या विसर्जनावरती खूप कॉन्ट्रोवर्सी झाल्या. कॉन्ट्रोवर्सीज काय झाल्यात की तिथं आपण बघितलं की एक लहान मुलगी आणि तिच्या बापावरती जे खेचलं गेलं किंवा धक्काबुक्की करण्यात आली, तो एक व्हिडिओ फार व्हायरल झाला. कोळी बांधवांचा अपमान, तो एक व्हिडिओ फार व्हायरल झाला. दुसरं, एक भाऊ बहिणींना एक स्वयंसेवक लाथानी
मारतोय, तो एक व्हिडिओ फार व्हायरल झाला. तर हे व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतात तर जे काही व्ह्युअर्स असतात बघणारे ह्यांचे कमेंट्स वाचा. परत अजून एक गोष्ट सांगतो की मराठा मोर्चामध्ये आलेले मराठा बांधवांसाठी अन्नछत्र बंद करण्यात आले. तर कुठंतरी ह्या सगळ्या ऍक्ट्स मंडळाच्या विरोधात गेलेले. ती एवढे ऍक्ट म्हणजे ते केलं नव्हतं पाहिजे त्यांनी त्या गोष्टी जे आले त्यांना मला मान असं दिला पाहिजे. वाटतं या नेहमी आपल्या मराठी आणि हिंदू संस्कृतीत अतिथी देव भव, आलेल्या अतिथीला आपल्याकडे चांगला आपण देऊन त्याचा योग्य मान सत्कार करून त्या ठिकाणी त्याला गुणागोविंदाने परत पाठवलं पाहिजे. अतिथी देव भव दिसलाच नाही आपल्याला यावेळी. उलट अतिथीने येऊ नये यासाठी वेगळ्याच गोष्टी रचले गेले. आणि आमचं कोणाशी पर्सनल ग्रजेस देखील नाही. आम्ही तिथं आमच्या राजाला भेटायला येतो आणि राजाचे दर्शन केल्यानंतर आम्ही डायरेक्ट समुद्रावरती आमच्या राजाला बघतो. त्याच्या मधल्या जे आमचे 5-6 दिवस असतात त्यात आम्ही कोणीच जात नाही किंवा आम्ही फोन करून सांगत नाही आमचे एवढे माणसं आले यांना सोडा म्हणून. हे सगळे लाड आमचे मुंबईचे राजा, चिंतामणी, चिंचपोकळीचा, तेजूकाया, काळा चौकी हे गणपती वेळेत पुरवू शकतात. कारण कुठेतरी मराठी अस्मिता ते जपतात. मी असं म्हणत नाही की लालबागचा राजा मराठी अस्मिता जपत नाही, जपतय, पण ते कदाचित एक्सप्रेस दिसत नाही. जे आपल्या नजरेत येत नाही त्या गोष्टी. नजरेत येत नाही. आता आपण एवढं सगळं बोललो कोळी बांधव आणि लालबागच्या राजाबद्दल, तर ऍट द एंड म्हणजे कोळी बांधवांचं लालबागच्या राजा मंडळाकडून नेमकी अपेक्षा काय आहेत? त्यांनी काय केलं बघा, कोळी बांधवांचंच असं नाही मी म्हणत, पण लालबागच्या राजाचे मंडळ जे ह्या मंडळ आहेत, जे श्रीमंत मंडळ आहेत, त्यांना करोडो रुपये देणग्या येतात. ते शैक्षणिक गोष्टी चालवतात, आरोग्याच्या गोष्टी चालवतात, चांगली गोष्ट चालवलीच पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, महिला सक्षमीकरण देखील चालवलं पाहिजे. जर आजचं तुम्ही लालबागचा राजा ज्या ठिकाणी बसतो ते मार्केट आहे आमच्या कोळी महिलांचा, अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. वरती पूर्ण पत्रेला लिकेज आहे. माझी मंडळाला विनंती आहे की आपण ते अत्याधुनिक मार्केट मंडळाने बनवून द्यावं, जेणेकरून त्या ठिकाणी बसणाऱ्या महिलांना चांगलं वास्तू त्या ठिकाणी मिळू शकते बसून व्यवसाय करायला. हा एक महिला सक्षमीकरणचा भाग झाला. अजून दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ते स्कॉलरशिप्स देतात, IAS IPS चे ते बॅचेस चालवतात, ते पूरग्रस्तांना मदत करतात, ते डायलिसिस सेंटर चालवतात, कॅन्सर पेशंट्सला हेल्प करतात. अत्यंत चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो की हे तर तुम्ही करताय, हे सगळं मदती अनेक संस्था करत असतात, पण माझी मंडळाला एकच विनंती आहे की आपल्याला एवढं ज्यावेळी आपल्याला एवढं देणग्या येतात त्यावेळी आपण मराठी उद्योजक तयार करावं. मराठी युवकांना उद्योजकामध्ये आधी इंटरेस्ट येण्यासाठी प्रोग्राम्स घ्यावे. ते स्किल डेव्हलपमेंटचे असतील, किंवा एखाद्याला वडापाव सेंटर चालू करायचं असेल, किंवा एखाद्याला पुरणपोळी हाऊस करायचं असेल, किंवा एखाद्याला मोदकाचा व्यवसाय करायचा असेल, किंवा एखाद्याला हार्डवेअर इलेक्ट्रिकल सप्लायचं काम मध्ये इंटरेस्ट असू शकतं, एखाद्याला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर बनवू शकता. मग मराठी उद्योजक आपण किती तयार करतोय? गणपती हा आपण करतोच आहे, नो डाऊट की तो कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने चालू आहे. पण कुठंतरी ज्यावेळी समजा आता वर्षाला आपण 10 मराठी उद्योजक तयार केले, किंवा ह्यांना जो लागणारा निधी आहे तो मंडळाने बिनव्याजी यांना जर हेल्प आउट केलं, काय जे इनोव्हेटिव्ह आयडियाज असणाऱ्या उद्योजकांना, तर नक्कीच त्या मंडळामुळे चांगले उद्योजक आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात बघायला मिळेल. नक्कीच. इव्हन बाहेरचे सोडले स्वतःच्या मंडळातले त्यांना जरी त्यांनी सपोर्ट केला 10 प्रत्येक वर्षी 10 लोकांना, तरी ते म्हणजे इफेक्टिव्ह काय असतं की आत्मविश्वास फार महत्वाचा आहे.
पैसा हा सेकंड पार्ट आहे. एक आहे स्वप्न बघितले पाहिजे आणि स्वप्न बघताना मोठे बघितले हा. पाहिजे. कारण स्वप्न बघायला टॅक्स नाही आपल्याकडे देवाच्या कृपेने. तर स्वप्न हे मोठे बघितले पाहिजे आणि स्वप्न ज्यावेळी आपण बघत असतो त्यावेळी कुठंतरी मला असं वाटतं की अशा मंडळांनी कुठंतरी, जसं आता बघा काय की बँक लोन्स, लोकांना माहिती नाही की बँक लोन्स कसे गेले पाहिजे, किंवा शायनिंग इंडिया आणि अशा अनेक योजना येतात, प्राईम मिनिस्टर्सच्या असतात, चीफ मिनिस्टर्सच्या असतात, पण त्या लोन्स मिळू शकत नाही पेपरच्या अभावी. तर कुठंतरी मंडळांनी जर यांना आर्थिक पाठबळ दिलं या युवक उद्योजकांना, तर वर्षाला जरी 10 उद्योजक तयार केले तर 10 वर्षात 100 उद्योजक तयार होतात. आणि हेच उद्योजक तुमच्या भविष्याचे देणगीदार देखील असू शकतात. नक्कीच. जे ज्या ह्याच्यातून आले, ते निधीतून जे आले, हो हो हो, ऑब्व्हियसली पुढे जाऊन ते दान करणारच, ते दान करणारच आहे. आणि त्यांना जाण राहील त्या गोष्टी. हा, आणि मला असं वाटतं की कुठंतरी जसा मला असं वाटतं की बोंब मारून काहीच उपयोग होत नाही, काम करून दाखव. ते आले, उपरे आले, सुपरे आले, कुणामुळे आले? तुम्ही सोडले म्हणून आले. कोणी काय थोडी तुमच्याकडून खेचून नेलेलं आहे. आज साधा ब्रेड आणि दूध आणि न्यूजपेपरचा जरी व्यवसाय म्हटलं तरी रुपयावरती हा सगळा धंदा आहे. पण जर ते रुपयाला रुपया जोडलं तर बघा, आता कार पार्किंगचाच एक व्यवसाय घ्या ना, गाड्या पार्किंगचा. जर ते टेंडरही जरी आपल्या मराठी मुलांना मिळाले तर करोडोचे उलाढाल असेच होतात पार्किंगच्या पैशावरती. नक्कीच. असे अनेको किस्से आहेत आणि असे अनेको गोष्टींना मी तर नेहमी सांगतो की तुम्ही मला संपर्क करू शकता. नाही मला संपर्क करू शकता तर माझ्यापेक्षा मोठे मोठे मॅनेजमेंट गुरुज आहेत, त्यांना संपर्क करा, पण कुठंतरी आउटपुट चांगला द्या. जर समजा 10 मधले 5 जरी उद्योजक फेल झाले तरी 5 उद्योजक तरी कॉन्क्रीट तयार होतील, जे मराठी मुलांना, मराठी युवक युवतींना रोजगार देऊ शकतील. आणि ते 5चे 500 हे मल्टिपल होत जाणार आहे. माझ्या मंडळांना एवढंच विनंती आहे की आपण मराठी उद्योजकांवरती भर दिला पाहिजे. म्हणजे जे सगळे बोलतात की जे धंदा करतात, जे आता खूप आपलं चाललंय की मराठ्यांची लोक धंदा करू शकत नाही, धंद्यातलं काही येत नाही, मग असं तुम्ही त्यांना सपोर्ट करा. आता काय होतं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे घरातूनच शिकवलं गेलं, तुम्ही नोकरीवर जावा, तुम्ही नोकरीवर जावा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, खूप छोटी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मापासून स्वराज्य स्वराज्य आणि स्वराज्य हे पेरलं, तेव्हा कुठं छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला लागले. येस, नक्कीच. आपल्याही घरच्यांनी उद्योजक, बिझनेस, मल्टिपल मनी, मल्टिपल इन्कम्स या गोष्टी चर्चेला केल्या पाहिजे. मला असं वाटत नाही ना, पूर्वी असं होतं डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, वकीलचा पोरगा वकील. आता नाही असं. आता डॉक्टरचा पोरगा ऍक्टर होतोय, ऍक्टरचा पोरगा वकील होतोय, वकीलचा पोरगा उद्योजक होतोय. आता 21st सेंचुरी मध्ये एव्हरीथिंग इज चेंज पॉसिबल की आपण काही करू शकतो. तुमच्या स्किल्स फार इम्पॉर्टंट आहे. कौशल्य विकास, जेव्हा ह्याचा विकास होईल त्यावेळी चांगले उद्योजक महाराष्ट्राला लाभतीलच. आणि आज विचार करा की लता मंगेशकर सारख्या गायिका झाल्या, त्यांना भारतरत्न मिळाला. आज सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेटर झाले, ज्यांना भारतरत्न मिळालं, हे मराठीतच ना. मग ह्याच्यानंतर वाय नॉट नेक्स्ट? मी काय म्हणतो, या महान अनुभूतीच्या जवळपास पण कोणी जाऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट तसे दुसरे व्यक्ती पण तयार झाले पाहिजे ना. ते आपण काय करतो, छोट्यापणीपासून ते आपण आपल्या मुलाला हे दिले पाहिजे की आपला बिझनेस करायचा. आपण छोट्यापणीपासून काय करतो की आपल्याला चांगलं शिकायचंय, नोकरी करायची, म्हणजे आपलं घरचं वातावरण बदललं पाहिजे. हो, घरचं वातावरण असं असलं पाहिजे की तुम्हाला
उद्योजक व्हायचं. हम्म. श्रीमंत होणं आणि मनाने श्रीमंत होणं यात फरक आहे. फरक आहे. हम्म. सगळे श्रीमंत दानशूर नसतात हा. आणि मनाची श्रीमंती तर हा गरीब आपल्या मध्ये तर आहेच. हम्म. म्हणजे आपल्याला आज तुम्हाला सांगतो, या मुंबई शहरामध्ये कोणी उपाशी झोपत नाही. हा एकमेव शहर असेल पूर्ण भारतात किंवा पूर्ण एशिया खंडात जिथं कोणीच उपाशी झोपत नाही. याचं सगळं श्रेय जातं त्या आपल्या मुंबादेवीला. आणि मुंबादेवी मंदिरात माता अन्नपूर्णेचा वास आहे. त्यामुळे या भूमीत कोणी उपाशी झोपत नाही. खूप कमी लोकांना माहिती असेल. त्याबद्दल तुम्ही अजून काय सांगू शकाल मुंबादेवी बद्दल? मुंबादेवी देखील एक कोळ्यांची दैवत आहे. हिचं मूळ स्थान होता जे आजचं विटी स्टेशन आपण बघतोय तिथं हिचं मूळ स्थान होतं. आणि तिथून ब्रिटिशांनी ज्यावेळी विटी स्टेशन बनवायला घेतलं त्यावेळी त्यांनी मुंबादेवीचं स्थान तिथून हलवून आजची जी कालबा देवी आहे, कालबा देवीचं जे स्ट्रीट आहे तिथं मुंबादेवीचं मंदिर स्थापन केलं. तर ही कोळ्यांची देवी आहे. आणि मुंबईवरती हा मुंबापुरी होता ह्याचं नाव. पूर्वीचे आमचे लोक मुंबापुरी म्हणायचे. तर या मुंबापुरीवरती एक मुंब नावाचा राक्षस होता ज्याने खूप लोकांना त्रास दिला होता. त्यावेळी लोकांनी ऋषीमुनींनी अनुष्ठान करून माता भगवतीला त्या ठिकाणी प्रसन्न केलं आणि मा भगवतीने त्या ठिकाणी मुंबादेवीचं रूप घेऊन त्या मुंब राक्षसाचा वध केला. आणि या मुंबापुरीत इकडची ग्रामदेवी म्हणून वास्तव्याला कुलदेवी म्हणून मुंबईची त्या ठिकाणी राहिली. आणि मुंब राक्षसचं हे इच्छा होती की जसं महिषासूर मर्दिनी, तर मुंब राक्षसची इच्छा होती की माता तुमच्या नावात माझं नाव आलं पाहिजे. मग मुंब नावाच्या राक्षसाच्या नावावरती मुंबाई, मुंबई असं पडलेलं आहे. मग मुंबईचं मुंबादेवीचं रिलेशन जे आहे ते मुंब नावाचा राक्षस आहे आणि आई म्हणजे आपली आई माऊली. तर तसं मुंबादेवी मुंबा आई झालेली आहे. आणि त्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई हा शहर जन्माला आला. म्हणजे मुंबई ज्या शहराचं नाव मुंबई होण्याच्या मागची ही स्टोरी हे खूप लोकांना ही स्टोरी माहित पण नाही. बऱ्याच जणांना माहिती नाही की मुंबई हे नाव कुठून आलं आहे. मुंबईचा हा जो मुंबई आहे हा मुंबादेवीच्या नावावरती मुंबई हा नाव झालेला आहे. जे कालांतराने ह्याचं नाव बॉम्बे होतं. जसं बे ऑफ बेंगॉल आहे बंगालची खाडी, तशी बॉम्बेची खाडी होती. तर बॉम्ब ब्रिटिशांच्या वेळी बॉम्बे, तर हे असे दोन मिळून बॉम्बे झाले होते. नंतर नाव झालं मुंबई. हे आपल्या देवी मुंबादेवीच्या नावाने मुंब नावाच्या राक्षसाला ज्यावेळी देवीला त्यांनी विनंती केली की आई तुमच्या नावामध्ये माझं नाव यायला पाहिजे म्हणजे मुंब आई, तर हे मुंबादेवी मुंब आई झाली. आणि या मुंबईची जी स्थापना आहे ते मुंबादेवीच्या नावाने आहे. जसं आता तुम्ही आम्हाला सांगितलं की युवा उद्योजकाला आपण काय काय करू शकतो, तर त्यांना तुमचा काय मेसेज असेल? जे समजा आता एक कोणता तरी व्यक्ती आपला नवीन बिझनेस ओपन करतो किंवा काहीतरी चालू करतोय नवीन, त्याला तुम्ही काय गाईड कराल? खरं म्हणजे सगळ्या नवीन उद्योजकांना मी एवढंच सांगेन की स्वप्न मोठी बघा. आपले स्वप्न छोटे बघू नका. स्वप्न मोठे बघा, महालाचे बघा, मर्सिडीज BMW चे बघा. आणि संकोचित न राहता, संकोचित विचार बोलतो ना की हे संकोचित विचार चांगले नाही. विचार देखील मोठे पाहिजे, स्वप्न देखील मोठे पाहिजे. जेव्हा स्वप्न मोठे असतात, आम्ही लहानपणी आपल्याला लोक सांगायचे की 80 मार्काचा 10वीला 80 मार्काचा अभ्यास करा तर कुठेतरी 60 मार्क पडतील. तसंच माझं म्हणणं आहे की कुठेतरी 100चं तुम्ही ज्यावेळी अभ्यास कराल उद्योजक मध्ये, तेव्हा कुठेतरी तुम्ही 50-60 पर्यंत पोहोचू शकता. आणि नवीन उद्योजकाला एवढंच सांगणं आहे की कुठलाही नवीन उद्योजक चालू करताना त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज
डू डोंट्स हम्म. हे सगळं काढावं, 4 लोकांचा अभ्यास घ्यावं, माहिती घ्यावी. आज आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि पब्लिक रिलेशन ज्यांनी जे जे त्या उद्योजक मध्ये आहेत त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहे हे देखील माहिती घेतली पाहिजे. कारण जरा बिनशस्त्राची आपण लढाईला गेलो तर लढाई आपण हारू शकतो. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं ते एवढे लढाया का जिंकू शकले? बुद्धीच्या बळावरती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जसं युद्धावर जायच्या अगोदर त्यांची आखणी, त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं विजन हे सगळं क्लिअर असतं, तसंच उद्योजकांनी देखील आपली आखणी, आपलं प्लॅनिंग, आपलं विजन हे एकदम क्लिअर राहिलं तर तो नक्की सक्सेसफुल उद्योजक होऊ शकतो, नक्की पुढे जाईल. ह्या गोष्टी नवीन उद्योजकांनी ठमानी ठेवल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आजूबाजूच्या, की असं नाही की नुसतं आपण विचार केलाय त्याच गोष्टी करायच्या, त्या मागचा सगळा बॅकग्राऊंड आपण स्टडी केला पाहिजे. कुठलाही उद्योग सेट व्हायला कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी लागतोच. आणि एकदा जर तो सेट झाला की मग तुम्हाला पाठी वळून बघायची गरज नाही लागत. मिनिमम 6 महिने. मिनिमम 6 महिने. आणि मॅक्झिमम जर तुम्ही मेहनत कराल त्याच्यावरती डिपेंड. मिनिमम 6 महिने खराब ते खराब परिस्थितीत प्रत्येकाला लागतात. शेवटी बघा, लहान बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला देखील पायावर चालायला वर्षभर लागतं. पहिला तो रेंगाळतो, मग तो गुडघ्यावर चालतो, मग हातावर चालतो, आणि मग कुठेतरी वर्षाचा झाल्यानंतर तो स्वतःच्या पायावर चालतो. तसंच हा उद्योजक पण. काय काय चुकतं काय की एक महिना बघतात, 2 महिने बघतात, धंदा चालत नाही तर लगेच बंद करून टाकतात. मिनिमम 6 महिने बघितलं पाहिजे. 6 महिन्याचा बॅकअप आपण घेऊनच चाललं पाहिजे, तर तुम्ही एक प्रॉपर चांगले उद्योजक होऊ शकता. तर तुम्ही असं पहिलं जर एवढ्या गोष्टी गिव्ह अप केल्या तर मग काय होणार नाही पुढे जाऊन. आणि बघा, हार जीत तो चलती राहते. जेव्हा तुम्ही हे वेगळ्या वेगळ्या व्यवसाय करत असतात त्याच्यामध्ये बरेचसे अप्स अँड डाऊन्स येत असतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका, हताश होऊ नका, निराश होऊ नका. पुन्हा आपण लहानपणी एक स्टोरी ऐकलेली आहे की एक मुंगी असते आणि ती मुंगी सतत पडते खाली आणि परत झाडावर चढायचा प्रयत्न करते, परत पडते, परत झाडावर चढायचा प्रयत्न करत असते, पण ती हार नाही मानत. जर मुंगी हार नाही मानू शकत तर माणूस म्हणून तुम्ही का हार मानता? तर आपण देखील मनाने एकदम ब्रेव असले पाहिजे आणि जे काय आहे डेस्टिनी मध्ये ते आपल्याला मिळणारच आहे. आणि होईल तेवढी मेहनत केली पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे. मेहनतीशिवाय काय नाही. मेहनतीशिवाय काय नाही. आता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या पूर्ण. आपण कोळी समाजाबद्दल बघितलं, मुंबईचा गणेशोत्सव बघितला, आणि उद्योजक, नंतरला आपण लालबागच्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. तर आता एंड ऑफ द पॉडकास्ट तुमचा काय मेसेज असेल सगळ्यांसाठी, कोळी बांधवांसाठी या फिर जे ऑडियन्स पॉडकास्ट बघणार आहे त्यासाठी काय मेसेज असेल? कोळी बांधवांसाठी माझा हेच मेसेज असेल, संघर्ष करा, संघटित राहा, शिक्षण घ्या. आपल्या कोळी वाड्यांचं आपल्याला संरक्षण करायचंय. येणारा जो काळ आहे, आज आपल्याला संघर्ष करावा लागतो आपल्या मच्छी मार्केटसाठी. आपण ज्या ठिकाणी मच्छी विकतो त्या ठिकाणी आपण बसून राहावं यासाठी संघर्ष करावा लागतंय. आपल्या कोळीवाड्यांचा विकास व्हावं यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतंय. आज नवीन लोक आपल्या पारंपरिक व्यवसायामध्ये आले, तिथं आपल्याला संघर्ष करावा लागतंय. तर मला कोळी लोकांना एवढंच सांगायचं आहे की कोळी लोकांनी आज आपल्या पारंपरिक जो फिशिंग आहे, मासेमारी आहे, या ठिकाणी पुन्हा वळावं आणि सरकारची केंद्र शासन असेल, महाराष्ट्र फिशरीज असेल, यांच्या जे योजना आहेत आपल्या कोळी मच्छीमार लोकांचं, त्याचे फायदे घ्यावे आणि कुठेतरी हे फायदे घेऊन आपला समाज सुजलाम सुफलाम कसं होईल याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. तर हा मेसेज होता सरांकडून तुमच्यावरती. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या शो मध्ये आला. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही एवढा आला की आम्ही, कारण की एका एवढ्या छोट्या शो मध्ये तुम्ही येताय, तुमचा एका माणसाला आम्हाला वेळ भेटतोय, ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला असं छोटा मोठा काहीच नसता. शो हा शो असता.
व्ह्यूअर्स असतात, मग ते 10 व्ह्यूअर्स असू दे किंवा 10 लाख व्ह्यूअर्स असू दे किंवा 10 करोड व्ह्यूअर्स असू दे, प्रबोधन करणं हा हा फार महत्वाचा असतो. येस आणि अशा प्रकारचे पॉडकास्ट वरती येणं म्हणजे प्रबोधन हा करणं. आणि समजा जर हे पॉडकास्ट बघून एक जरी उद्योजक तयार झाला आणि तो सक्सेसफुल झाला, हे आपल्यासाठी हा म्हणजे जो तयार होईल त्याने आम्हाला कमेंट करा. नक्की नक्की की पॉडकास्ट पासून तो मोटिवेट होऊन त्याने हे चालू केलं. हो, अगदी खरं आहे. आणि जग जिंकल्यासारखं आहे ते. म्हणजे आपल्यासाठी पण ती मोठी गोष्ट आहे की आपल्या पॉडकास्ट बघून कोणतरी मोटिवेट होत आहे. ती एक म्हणजे आपण सगळ्या गोष्टी सफल झाल्या. आजच्या जीवनामध्ये बरेच जण डिप्रेशन मध्ये आहे. कोविडचा काळ गेल्यानंतर तर बरेच जण डिप्रेशन मध्ये आहे. वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. आनंद मिळत नाही किंवा आनंद कसं राहायचं किंवा आपल्या प्रॉब्लेम मध्ये एवढे गुंतलेली आहेत लोक, तर त्यांना मार्ग मिळत नाही. हे पॉडकास्ट बघितल्यानंतर तर नक्कीच त्यांना मार्ग मिळेल. येस, आणि तेच आपलं मेन मोटिव्ह आहे की मार्गदर्शन भेटलं पाहिजे त्यांना आपल्या पॉडकास्ट थ्रू. ते नवीन नवीन गेस्ट येतात, त्यांच्या थ्रू त्यांना काहीतरी मार्गदर्शन भेटलं पाहिजे, काहीतरी गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे. हो, अगदी. आणि माणूस जर विद्यार्थी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत राहिला तर तो रोज नवीन गोष्टी आणि शिकत राहिला पाहिजे. तर विद्यार्थी म्हणून आपण माणसाने रोज नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आणि नवीन गोष्टी आपण ग्रॅप केल्या पाहिजे. सर, थँक्यू सर पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. धन्यवाद. नक्कीच आपण पुढे काहीतरी प्लॅन करू. नक्की. थँक्यू.